बेबीला त्याच्या पुढे एक पिशवी असते. ती नॅचरली असते त्याच्याकडे. त्याच्यात पकडून तो त्याला फिरवत असतो. सो सेम वे आपल्याला काय करायचंय. आपल्याला त्याचं बाळ उलटं असतं, पण आपल्याला काय करायचंय. समोरासमोर फेस करून असं पकडून बेबीला असं पकडून जवळजवळ 1 तास होल्ड करायचं आहे. स्किन टू स्किन टच द्यायचा आहे, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट द्यायचा आहे. ठीक आहे. तो स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट दिल्यानंतर त्याची ऍक्च्युली पोझिशन कशी असायला हवी ते आपण बघूया आधी. सगळ्यात पहिले तर कपडे रिमूव्ह करायचे आहेत लेडीजचे. आता कपडे रिमूव्ह कराल तर तुम्ही वॉर्डमध्ये नाही करणार, कारण की तिला प्रायव्हसी हवी असेल. सो तुम्ही आयदर ब्रेस्ट फिडिंग रूममध्ये करा, किंवा तुमची एखादी स्पेशल रूम अशी बनवा ज्याला तुम्ही कंगारू मदर केअर रूम म्हणू शकता. ठीक आहे. किंवा तुमचं जे पण नर्सिंग स्टेशन असेल त्याच्या बाजूला स्पेस असेल एखादा, तर तिथे कर्टन्स लावून त्या स्पेस तयार करा कंगारू मदर केअरसाठी, कारण की वॉर्डमध्ये हे नाही होऊ शकत. सो तुम्हाला फ्रॉग लाईक पोझिशन मध्ये बसवायचं आहे बेबीला. बेबीचं डोकं थोडं साईडला करायचं आणि त्याला बांधून घ्यायचं. जी ओढणी किंवा जो कपडा तुम्ही घ्याल तो स्टराईल हवा. स्टराईल म्हणजे ऍटलिस्ट धुतलेला हवा. ठीक आहे. तो ऑटोक्लेव्ह नसेल केला तरी चालेल. तो धुतलेला हवा, क्लीन हवा. आणि त्याच्याने बांधून घ्यायचं. आजकाल कंगारू मदर केअरच्या बॅग्स पण येतात, त्याच्यात डायरेक्ट बेबी असा फिट होतो आणि आपण मागे ते बांधायचं असतं. So ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता तुमच्या सर्जिकल वाल्याकडून, किंवा मग तुम्ही जर नसेल अवेलेबल किंवा मग तुमच्याकडे केसेस खूप कमी असतील तर तुम्ही ओढणीचा पण वापर करू शकता. ठीक आहे. सो त्या अशा प्रकारे बेबीला बांधून ठेवायचे. याचे फायदे काय होतात. सगळ्यात पहिले तर जे वजन कमी आहे ते वाढेल. थर्मल रेग्युलेशन होईल. थर्मल रेग्युलेशन म्हणजे काय, की मदरची हीट बेबीकडे जाईल, त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर मेंटेन राहील. आता आपण वॉर्मरमध्ये पण बेबीला त्याच्यासाठीच ठेवतो की टेम्परेचर त्याचं व्यवस्थित मेंटेन राहील म्हणून, त्याला हायपोथर्मिया नको व्हायला म्हणून. सो इथे पण हायपोथर्मिया होणार नाही स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट दिल्यानंतर. त्यानंतर काय होईल, इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतील. इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतील कारण की स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आहे, टेम्परेचर व्यवस्थित आहे, म्हणजे सगळे ऑर्गन व्यवस्थित चालतील, इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग होईल आणि इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतील. त्यासोबत काय होईल, ब्रेस्ट फिडिंगचा रेट जो आहे तो वाढेल. का, कारण की ऑब्व्हियसली मदर बेबीला चिटकून आहे. सो त्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा तो बोंबलेल. सो देन ती त्याला ब्रेस्ट फीड करेल त्यावेळेस. तर ब्रेस्ट फिडिंगचा रेट वाढेल. आणि पाचवा फायदा हा आहे की मदर आणि बेबीचं बॉन्डिंग वाढेल. ठीक आहे. सो कंगारू मदर केअर इज ऑल अबाउट थर्मल रेग्युलेशन, इन्फेक्शन कंट्रोल, आणि मेजर त्याचा जो आहे तो वेट गेन. वेट जो गेन आहे तो झाला पाहिजे. आता हे कधीपर्यंत तुम्ही करू शकता, तर तुम्ही हे करू शकता बेबी जोपर्यंत 2 किलोच्या वरती जात नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो हे झालं केएमसी बद्दल. आता आपण वळूया आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनकडे. ठीक आहे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये आपलं आता शिल्लक राहिलेले ते म्हणजे कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंट, पार्टोग्राफ पीपीएच, पार्टोग्राफ पीएनसी, आणि प्रॉप्शन्स क्लासिफिकेशन. ठीक आहे. सो आता क्विकली आपण पार्टोग्राफ समजून घेऊया. पार्टोग्राफ कसा भरायचा. याच्या आधी कोणी पार्टोग्राफ भरलेला आहे? कधी पार्टोग्राफ भरलेला आहे, ऐकलेलं आहे, कोणाला भरताना बघितलेलं आहे? बोला कोणी काय. पार्टोग्राफ कधी कधी बघितलाय तुम्ही, कधी ऐकलाय? क तुमचा आवाज नाही येते. सुमित्रा सिस्टर ना? तुम्ही मे बी ऑडिओ जॉईन नाही केलेला आहे. तुम्ही अनम्यूट तर आहात पण तुमचा आवाज नाही येते, किंवा तुमच्या माईक मध्ये काही प्रॉब्लेम आहे फोनच्या. धनश्री सिस्टर, तुम्ही बघितलंय कधी? धनश्री सिस्टर, तुमच्यासाठी खूप स्ट्रिक्ट सूचना आहे की तुम्ही फक्त पिक्चर बघायला येऊ नका. अंधारात बसल्यात आणि त्या. तर फक्त तुम्ही ना अनम्यूट करता कधी, ना डोकं हलवता, ना काय करता, फक्त तुम्ही बघत राहता मूवी बघितल्यासारखं. आणि हर्षद, चेहरा पण दिसत नाहीये तिचा.
हर्षदा तुम्ही एकदा पुन्हा हे करून बघा, म्यूट अनम्यूट, किंवा मग लॉग इन करा. लॉग आउट करून लॉग इन करा परत. हर्षदा सिस्टर, लीव्ह करा मीटिंग आणि परत लॉग इन करा, कारण आवाज येत नाहीये मला. धनश्री सिस्टर, मी तुमच्याशी बोलतोय. काल पण मी तुमच्याशी बोलत होतो, तुम्ही काय बोलतच नव्हतात. आवाजचा प्रॉब्लेम. पार्टोग्राफ म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? पार्टोग्राफ कधी ऐकलंय? प्रसूतीचा आलेख बद्दल कधी ऐकलंय? कोणाला भरताना बघितलंय कधी? हो नाही, काहीतरी बोला. त्यांना नाही बघ. नाही बघितलेलं, ओके ठीक आहे. कालचे जे मी टॉपिक सांगितले ते सगळं समजलं तुम्हाला? कालचं जे आपण डिस्कस केलं ते समजलं सगळं? धनश्री सिस्टर काहीच रिस्पॉन्स नाही करत आहे. बरं, हर्षदा बोडके, आता बोलून बघ. तुमचा आवाज नाही येते का, मला नाही माहिती. तुमच्या फोनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या फोन मधून जॉईन करून बघा, दुसऱ्या कोणाचा असेल तर. चौधरी कोण आहे? बरं, माझा आवाज येतोय ना तुम्हाला? हो सर, येतोय हा, येतोय सर आता आता तुमचा आवाज. पण येतोय. ठीक आहे. सो ओके. पार्टोग्राफ बद्दल मी विचारत होतो, पार्टोग्राफ बद्दल काय बोलायचंय तुम्हाला? कधी ऐकलंय, भरलंय, भरताना बघितलंय? पण आहे मी आधी पार्टोग्राफ. भरलाय ना, ओके, व्हेरी गुड. सो आपण क्विकली जाऊ शकतो मग. ठीक आहे. सो पार्टोग्राफ बद्दल थोडंसं मला सांगाल का, तुम्ही कसं भरता? थोडंसं क्विकली सांगा मला. पार्टोग्राफ मीन्स आपण जसे पेशंटचे कॉन्ट्रॅक्शन जसं वाढत जातात ना, तसं हम्म. आपलं जे आपला पॉइंट असतो तो वर जातो. मग त्याच्यामध्ये आपल्याला बीपी पल्स पण बघायचं असतं पेशंटचं. आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्शन किती वेळ राहत आहेत पेशंटचे, हम्म. हम्म. त्यानुसारच आपण त्याचा पार्टोग्राफ भरतो. भरतो, बरं ठीक आहे. आता हे कशासाठी भरतोय आपण? पेशंट म्हणजे आपण बघ त्याच्यात बघता येतं सर, तो आलेख असतो आपला की पेशंटचे कॉन्ट्रॅक्शन खरोखर पुढे वाढत जात आहे का की तिथेच थांबताय, त्याच्यावरून आपल्या इज इट लक्षात ऑल येतं. अबाउट कॉन्ट्रॅक्शन ओनली, की दुसरं पण काही आहे? अ, तुम्ही जो पॉइंट तसं बोलला तो कुठला पॉइंट वरती वरती जातो? कुठला पॉइंट जातो? कुठल्या रेषेवर जातो पॉइंट? आणि ते असं लाईन असतात ना सर, त्याच्यावरून आपण ते किती पण मिनिट्स काय थांबतात आहे? त्याच्यावर. काय, कुठला काय पॉइंट आहे तो? कसं भराल ते? काय आहे तो पॉइंट? कॉन्ट्रॅक्शन तर बरोबर बोलले तुम्ही, कॉन्ट्रॅक्शनची इंटेन्सिटी वाढायला पाहिजे. वरचा पॉइंट कोणता आहे तो, जो लाईनवर तुम्ही म्हटलात, लाईनवर भरायचे आहेत पॉइंट, ते कसले आहेत? की किती वेळ थांबते कॉन्ट्रॅक्शन, त्याच आता एवढं लक्षात नाही येते सर माझ्या. नाही नाही, पण मला एक सांगा, आपण डिलिव्हरी करण्यासाठी आपल्याला कुठल्या दोन गोष्टी आवश्यक आहेत? एक तर तिला कॉन्ट्रॅक्शन यायला हवे, दुसरं कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे? सर्वायकल म्हणजे ऑस ओपन होतंय की नाही हे हा, मग बघण्यासाठी त्याला काय सर्वायकल. बोलतो आपण? केवी. ऑस ओपन झाल्यानंतर ते ओपन होत जातं सेंटीमीटर मध्ये, त्याला काय बोलतो आपण? टू फिंगर. नाही नाही नाही, ते नाही म्हणत टू आपण त्याला, फिंगर, तो बरोबर. टू शब्द. फिंगर, टू फिंगर काय आहे ते एक्झॅक्टली? टू फिंगर, फोर फिंगर, सिक्स फिंगर, काय आहे ते? डायलेटेशन. डायलेटेशन, करेक्ट. सो डायलेटेशनचा पॉइंट असतो तो पॉइंट म्हणजे काय? डायलेटेशनचा पॉइंट पुढे पुढे जातो तो. ठीक आहे. सो पुढे बघूया आपण. ओके सर. ठीक आहे. सो पार्टोग्राफचे कंपोनंट जाणून घेऊया. सगळ्यात पहिले आपण, सगळ्यात पहिले जनरल इन्फॉर्मेशन लिहायची असते. जनरल इन्फॉर्मेशन म्हणजे तिचं नाव, एज, त्याच्यानंतर त्याच्यानंतर मेम्ब्रेन रप्चर कधी झाली आहे, त्यानंतर तुम्ही ग्रॅव्हिडा किती आहे, पॅरिटी किती आहे, ते पण लिहू शकता तिथे. सो ग्रॅव्हिडा, पॅरिटी हे सगळं लिहायचं, जनरल इन्फॉर्मेशन लिहायची. नवऱ्याचं नाव पण कधी कधी असतं, ते पण लिहायचं. सो जनरल इन्फॉर्मेशन नंतर प्रोग्रेस ऑफ लेबर. आता प्रोग्रेस लेबरमध्ये काय, आपल्याला दोन इम्पॉर्टंट सगळ्यात पहिले फॅक्टर आहेत, ते म्हणजे डायलेटेशन, जसं तुम्ही आता म्हटलात, तो पॉइंट, आणि नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन 10 मिनिट्स. 10 मिनिट्स जे बघायचे असतात. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे याच्यामध्ये मॅटर्नल कंडिशन, ज्याच्यामध्ये आपण वायटल्स बघतो मदरचे. आणि चौथा पॉइंट आहे फिटल कंडिशन. फिटल कंडिशन मध्ये FHR बघायचे असतात आणि कलर ऑफ एमनिओटिक फ्लूइड बघायचा असतो. ठीक आहे. सो कलर ऑफ एमनिओटिक फ्लूइड हा जो आहे तो PV ने बघतो आपण पहिल्यांदा, आणि नंतर लिकिंगने बघतो. कारण PV ला मी सांगितलं, PV किती तासांनी करायची सांगा मला? 4 आवर्स. 4 आवर्सली. सो तुम्ही लायकाचा कलर बघण्यासाठी परत परत
हे नाही करणार, पीव्ही नाही करणार, लिकिंग मधून बघणार. लिकिंग नसेल तर इंटॅक्ट असतं. सो इंटॅक्ट असेल तर आय लिहायचं असतं. ठीक आहे. सो इथे दिलेलं आहे बघा, मेम्ब्रेन इंटॅक्ट असेल तर आय लिहायचं, क्लिअर लायकर असेल तर सी लिहायचं, मेकोनियम स्टेन असेल तर एम लिहायचं. मेकोनियम स्टेन म्हणजे काय, ग्रीनिश किंवा येलोइश डिस्चार्ज असेल तर. आणि ह्या केसमध्ये तुम्हाला सरांना इन्फॉर्म पण करायचं आहे. ठीक आहे. आणि रेडिश असेल तर ब्लड स्टेन म्हणतो त्याला, बी लिहायचं आणि सरांना इन्फॉर्म करायचं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही आयदर लिकिंग मधून कलर बघू शकता, किंवा तुम्ही पॅकिंग लावून, पॅड लावून थोडंसं, पॅड लावून बघ. पेरिनियल पॅड, सराईल पेरिनियल पॅड चिपकवून त्याला त्याच्यावर कुठला कलर दिसतो हे पण तुम्ही बघू शकता. आता कॉन्ट्रॅक्शन वर येऊया. कॉन्ट्रॅक्शन मी त्या दिवशी काल पण तुम्हाला सांगितले की माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर काय असतात. पण ते माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर काय असतात ते तुम्ही सांगितलं तर, पण ते पार्टोग्राफ मध्ये कसे प्लॉट होतात. तर माइल्ड असेल 20 सेकंड पेक्षा कमी तर डॉट डॉट म्हणून प्लॉट होतात. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, हो सर. डॉट डॉट, चौकोन. त्यानंतर 20 ते 40 सेकंदामध्ये असेल तर त्याला मॉडरेट कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. मीडियम म्हणजे मध्यम असतात ते, आणि त्या आडव्या रेषा मारतो आपण. आणि जर 40 सेकंदाच्या वरती असेल तर त्याला स्ट्रॉंग किंवा आपण तीव्र कळा म्हणतो. आणि त्याला डार्क एकदम ब्लॅक करून टाकतो पेनाने पूर्ण. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे डोक्यात बसलं पाहिजे की डॉट 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 असेल तर माइल्ड आहेत, लाईन लाईन असेल तर मध्यम आहेत, मीडियम आहेत, आणि स्ट्रॉंग असतील तर डार्क आहे. ठीक आहे. आता पार्टोग्राफ जो आहे तो तो आहे आलेख, तुम्ही म्हटलात, पण तो आहे प्रसूतीचा आलेख. ठीक आहे. आता प्रसूतीचा आलेख म्हणजे काय, की आपण खूप सारे इंडिकेटर लिहत असतो 2-2 तासाने, 4-4 तासाने. आता प्रसूतीच्या आलेखवर जे आपण रीडिंग लिहितो ते एकाच कागदावर आपल्याला पूर्ण 6 तासाच्या रीडिंग भेटतात. ठीक आहे, प्रोग्रेसच्या. म्हणजे आपल्याला परत इकडे तिकडे बघायला नाही लागत, प्लस कम्पॅरिझन एकाच जागी होतं. सो त्याला, याच्यामुळे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याला म्हणतात क्लिनिकल डिसिजन मेकिंग टूल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा फायदा याच्यात हा आहे की याच्यामुळे आपल्याला प्रोलॉंग लेबर आणि ऑब्स्ट्रक्टेड लेबर या दोन कंडिशन ओळखता येतात क्विकली, फक्त एका पेजवरून. ठीक आहे. त्यासोबत ॲडिशनली हा एक लिगल डॉक्युमेंट पण आहे. मेडिको लिगल एखादी कंडिशन झाली, मेडिको लिगल म्हणजे काय, याच्यामध्ये आयडियली हे होऊ शकतं की आयदर पेशंट तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी होत असताना सीझरमध्ये का घेतलं, तर तुम्हाला तो कागद दाखवून कोर्टाला किंवा पेशंटला स्वतःला सांगता येईल की हा बघा कागद, पार्टोग्राफ, प्रसूतीचा आलेख असा आहे, आणि याचा प्रोग्रेस होत नव्हता म्हणून सीझरला घ्यावं लागलं, नाहीतर मग मदरला किंवा बेबीला खतरा होता म्हणून आम्हाला घ्यावं लागलं. सो तो एक लिगल डॉक्युमेंट पण आहे. ठीक आहे. सो पार्टोग्राफ काहीसा असा दिसतो, आणि हा सिम्प्लिफाईड पार्टोग्राफ आहे, अपडेटेड वाला WHO कडून आलेला. ठीक आहे. MOHFW आणि WHO अप्रूव्ड पार्टोग्राफ आहे. बाकी बरेचसे प्रकार बघायला मिळतात पार्टोग्राफचे, पण तुम्ही हा यूज करा. पण जर तुमच्याकडे आधी कुठल्या याचा असेल तर तो मला आधी दाखवा, कारण की जर तो याच्याशी थोडासा सिमिलर असेल तर तो तुम्ही यूज करू शकता. बट रेकमेंडेड आहे की हा यूज करा तुम्ही. मी ऑलरेडी तुम्हाला ग्रुपवर शेअर केलेला आहे. ठीक आहे. आता आपण बघूया की मी काल सांगितलं पहिल्या स्टेजमध्ये दोन फेजेस असतात. दोन फेजेस असतात, एक सुप्त अवस्था म्हणजे इनॅक्टिव्ह स्टेज, किंवा लेटंट स्टेज, लेटंट फेज, सॉरी स्टेज नाही, याला स्टेज नाही म्हणत, स्टेजेस 4 असतात आणि फेज 2 असतात पहिल्या स्टेजमध्ये. सो पहिली जी लेटंट फेज असते त्याच्यामध्ये आपण काहीच नाही करत. ठीक आहे. पार्टोग्राफ प्लॉट करणं स्टार्ट करतो आपण ऍक्टिव्ह फेज पासून. ठीक आहे. सो ऍक्टिव्ह फेज इज फ्रॉम 4 सेंटीमीटर, आणि 4 सेंटीमीटरच्या पुढे आपण एक्सपेक्ट करतो की एका तासाला 1 सेंटीमीटर डायलेट झालं पाहिजे. ठीक आहे. आयडियल एक्सपेक्टेशन आहेत हे, बट कधी कधी थोडं लेट किंवा थोडं लवकर प्लस मायनस होऊ शकतं. आणि खूपदा असं होतं की तुम्ही जर ऑगमेंट केलं तिला, इंडक्शन इटरोटॉनिक दिलं तर मग एवढं थांबतच नाही. इट टेक्स 50% ऑफ द टाइम, म्हणजे तुम्हाला 6 तास लागतील तिथे 3च तासात होते ती डिलिव्हर्ड. ठीक आहे, ऍक्टिव्ह फेज स्टार्ट झाल्यानंतर. कधी कधी तुम्ही इनॅक्टिव्ह फेजमध्ये पण ऑक्सिटोसिन देता, जे की रेकमेंडेड नाहीये. इवन ऍक्टिव्ह फेजमध्ये पण जर प्रोलॉंग ऑब्स्ट्रक्टेड नाही तुम्हाला जाणवत आहे तर तुम्हाला देणं रेकमेंडेड नाही आहे. ऑक्सी हे सांगतं की तुम्ही युटेरोटॉनिकचा यूज करू नका, ऑक्सिटोसिनचा यूज करू नका. आणि तुम्हाला माहिती आहे की मध्ये ऑक्सिटोसिन बॅन पण झालं होतं, प्लस लिमिटेड स्टॉक प्रोव्हाइड केला जात होता पिटोसिनचा.
कारण की खूप जास्त प्रमाणात यूज केलं जात आहे आणि हा प्रोग्राम पण हेच बोलतोय, तुम्ही यूज करा. आता भेटतोय सप्लाय पिटोसिनचा, पण रॅशनल यूज केला पाहिजे त्याचा. ठीक आहे, म्हणजे व्हॅलिड यूज केला पाहिजे. म्हणून आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे की आला दिलं पिटोसिन ड्रिप लाव, पिटोसिन ड्रिप लाव, लेबरवाली पेशंट आहे तसं नाही करायचं. ठीक आहे. सो ऍक्टिव्ह फेजमध्ये करायचं काय 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 करायचं. हाफ आवरली आपल्याला बघायचं आहे. FHR आता 4 तासाने पीव्ही करायची आहे. सो तुम्ही एकदा पीव्ही केली, तुम्हाला 4 सेंटीमीटर लागली म्हणजे ऍक्टिव्ह स्टेज स्टार्ट झाली. तुम्ही पार्टोग्राफ प्लॉट करणं स्टार्ट केलं, तुम्ही पहिल्या रिडिंग लिहिल्या सगळ्या, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक अर्ध्या तासाने काय बघायचं आहे तर FHR आहे, हे पोटावरून तुम्ही बघू शकता. जिथे तुम्हाला वजायनल एक्झामिनेशन करायची गरज नाही, त्यामुळे तुम्ही हाफ आवरली FHR बघायचे डॉपलरनी. त्यानंतर ॲमनिओटिक फ्लुइड अँड मेम्ब्रेन. आता ॲमनिओटिक फ्लुइड अँड मेम्ब्रेन तुम्हाला दिसेल. लिकिंग व्हायला लागली म्हणजे मेम्ब्रेन गेली. ठीक आहे. आणि जर लिकिंग नाहीये तर मेम्ब्रेन इंटॅक्ट आहेत, मग तिथं तिथं आय लिहत जायचं. आणि जर लिकिंग असेल, त्यातून क्लिअर ॲमनिओटिक फ्लुइड दिसत असेल तर CC लिहायचं, एम असेल तर एम लिहायचं, मेकोनियम, आणि सरांना इन्फॉर्म करायचं. ब्लिडिंग असेल तर बी लिहायचं आणि सरांना इन्फॉर्म करायचं. सी असेल तर सरांना इन्फॉर्म नाही करायचं. क्लिअर म्हणजे नॉर्मल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्शन जे बघायचे आहेत ते सुद्धा पोटावरूनच बघतो आपण, म्हणून आपल्याला ते अर्ध्या तासाने बघायचे आहेत. ते कुठे आतमध्ये परवजानेल हात टाकून नाही आहेत. सो आपल्याला पोटावर हात ठेवायचा 10 मिनिटासाठी आणि किती कॉन्ट्रॅक्शन येतात ते बघायचे. आणि जसं की मी आधीच्या स्लाइडमध्ये दाखवलं की कॉन्ट्रॅक्शन किती येतात आणि त्याची इंटेन्सिटी काय आहे, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, 20 पेक्षा कमी, 20-40, 40च्या वरती, हे बघायचं आहे. ठीक आहे. आणि तसं तुम्ही प्लॉट करत जायचं. त्याच्यानंतर मॅटर्नल पल्स पण बघायचे आहेत हाफ आवरली. बट पल्स पल्स जे आहेत ते तुम्ही 4 आवरली बघितलं तरी असं सर एवढं क्वेश्चन नाही करणार त्याच्यावर. ठीक आहे, कारण की सगळे वायटल्स 4 आवरली जरी, कारण BP आणि ते टेम्परेचर इन सेल्सिअस तुम्ही 4 आवरली बघताय, तर पल्स फक्त अर्ध्या तासाने बघा, असं ते म्हणजे असं ते फोर्स नाही करणार. आता तुम्ही बघत असाल तर ठीक आहे, पण नसाल बघत तर तुम्ही 4 तासांनी प्लॉट केलेला असेल तरी चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे. 4 आवरली काय बघायचं, पहिले तर PV. ठीक आहे. आणि दुसरं ब्लड प्रेशर, टेम्परेचर, आणि त्यात तुम्ही मॅटर्नल पल्स पण घ्या. वायटल्स आणि सर्वायकल डायलेटेशन तुम्ही 4 तासाने बघा. इथे कन्फ्युजन नको म्हणून मी पल्स खाली घेतल्या, अदरवाईज ते हाफ आवरली बघायचे असतात. ठीक आहे. आणि असे सर पण याच्यावर क्वेश्चन नाही करणार. सो ही स्लाइड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे काय की पार्टोग्राफ जो आहे तो तो प्लॉट कसा करायचा, त्याचे 4 गोल्डन रूल आहेत. ठीक आहे. 4 गोल्डन रूल, आणि हे तुम्हाला झोपेतून उठवलं तरी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला गोल्डन रूल आहे तो म्हणजे ऍक्टिव्ह फेजला आपण पार्टोग्राफ प्लॉट करणं स्टार्ट करतो. ऍक्टिव्ह फेज कुठली असते, 4 सेंटीमीटरच्या पुढे. ठीक आहे. पुढे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिली रीडिंग जी आपण प्लॉट करतो पार्टोग्राफवर, दॅट शुड बी डायलेटेशन. तुम्ही आता म्हणताना म्हटलं की कॉन्ट्रॅक्शनचं इम्पॉर्टन्स आहे, बट इट इज नॉट. कॉन्ट्रॅक्शनचं इम्पॉर्टन्स तर आहेच, पण त्यासोबत डायलेटेशनचं पण इम्पॉर्टन्स आहे. दोन मेजर जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आहेत डायलेटेशन आणि कॉन्ट्रॅक्शन डिलिव्हरीसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा गोल्डन रूल आहे की पार्टोग्राफ जो प्लॉट करायचा आहे, दॅट शुड बी प्लॉटेड ऑन अलर्ट लाईन ओनली. जी अलर्ट लाईन एक दिसेल ना तुम्हाला, त्याच्यावर प्लॉट करायचा. आता मी तुम्हाला एक PDF पाठवली आहे पार्टोग्राफची ग्रुपवर, ती बघा तुम्ही. त्यावर एक अलर्ट लाईन आणि एक ऍक्शन लाईन दिसेल, त्या अलर्ट लाईनवर तुम्हाला प्लॉट करायचं आहे. सो तुम्ही जर हे केलं, PV एक्झामिनेशन केली, आणि तुम्हाला 5 सेंटीमीटर जरी जाणवलं तरी 5 सेंटीमीटरच्या जागी तुम्हाला अलर्ट लाईनवर ते स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वायकल डायलेटेशन जेव्हा तुम्ही प्लॉट करता, तिथे जर जर ते 5 सेंटीमीटर किंवा 6 सेंटीमीटर असेल तर तुम्हाला एक रेफरन्स लाईन ओढायची आहे. ठीक आहे. ते पुढे दिसेल आपल्याला कशी ओढायची ते, आणि त्याच्या पुढेच सगळे इंडिकेटर प्लॉट करायचे. आता तुमचं जर 4 सेंटीमीटर असेल तर ते अगदीच इकडे असतं, लाईनवर असतं, म्हणजे कॉर्नरवर असतं. सो तिथे तुम्ही जरी रेफरन्स लाईन नाही ओढली तरी तुम्हाला कळेल की याच्या पुढेच सगळं करायचं आहे. पण जिथे जास्त सेंटीमीटर डायलिटेशन मिळेल तुम्हाला, तिथून तुम्ही पार्टोग्राफ प्लॉट करणं स्टार्ट कराल, तर तुम्हाला रेफरन्स लाईन आखावी लागेल. आणि कारण की तुम्हाला मग तिथून एक रेफरन्स मिळेल की इथून पुढे आपल्याला सगळं प्लॉट करायचं आहे. ठीक आहे.
आता इथे बघा. अं, राधा नावाची पेशंट आहे, गंगारामची वाईफ आहे, 26 इयर ओल्ड आहे, थर्ड ग्रॅविडा, पॅरिटी 2, लाईव्ह 2, अबॉर्शन 0. ठीक आहे. त्याच्यानंतर 11 तारखेला ती आली 5 वाजता, आणि 11 तारखेलाच, 11 जूनला 4 वाजता तिचं मेम्ब्रेन गेलं होतं. हे सगळ्या डिटेल, बेसिक डिटेल भरल्या मी. त्यानंतर सर्वायकल डायलेटेशन 5 सेंटीमीटर होतं. सो मी 5 सेंटीमीटरवर प्लॉट केलं. ठीक आहे. बघा इथे दिसतंय 5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आय थिंक मी तुम्हाला ना माझ्याकडून प्लॉट करून दाखवतो. ठीक आहे. इथे पार्टोग्राफ नाहीये. नाही, ठीक आहे, हाच वाला बघूया, कारण की याच्यात ह्या लॅपटॉपमध्येच प्रॉब्लेम येईल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी पूर्णपणे प्लॉट करूनच तुम्हाला, म्हणजे हे पुढे जाऊ द्या सगळं, तसं मी दाखवतो, कारण की ते मला हे होणार नाही. आता 5 सेंटीमीटर जिथे जिथे त्यांनी हे केलं. ठीक आहे. 5 सेंटीमीटरला बघा, इथे 5 सेंटीमीटर, 9 वाजता 5 सेंटीमीटर डायलेटेड होती ती. सो 5 सेंटीमीटरला लाईन इथे आखली आणि रेफरन्स लाईन आखली, म्हणजे याच्या मागे त्यांना काहीच प्लॉट नाही करायचंय, पुढे प्लॉट करायचंय. दिसतंय तुम्हाला? ठीक आहे. 9 वाजता हे ऍक्च्युली थोडं खाली आहे, इथे असायला हवं 5 सेंटीमीटर असं. ठीक आहे. इथे ड्रॉ करता येईल का मला काही याच्यावर? इथे मला ड्रॉ करता येईल तर मी बघतो. पेन. ओके. सो हे बघा, हे बघा 5 सेंटीमीटर इथे, इथे दिसतंय तुम्हाला? 9 वाजता हो सर. ही आहे अलर्ट लाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आहे रेफरन्स लाईन ओढली त्यांनी. गोल्डन रूल काय आहे? 4 सेंटीमीटर पासून स्टार्ट करायचं, पण यांनी जेव्हा पीव्ही केली तेव्हा त्यांना 5 सेंटीमीटर जाणवलं. ठीक आहे. सो 5 सेंटीमीटर झाल्यानंतर, सॉरी, दिसलं त्यांना. तो 9 वाजताच्या इथे टाइम लिहायचा, इथे ऑलरेडी आहे. दुसरा गोल्डन रूल काय आहे? अलर्ट लाईनवर स्टार्ट करायचंय नेहमी. ठीक आहे. सो अलर्ट लाईनवर स्टार्ट केलं आणि 5 सेंटीमीटर इथे प्लॉट केलं. ठीक आहे. आणि शेवटचा गोल्डन रूल आहे, एक रेफरन्स लाईन ओढायची, जी लाल रेफरन्स लाईन मी ओढली आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊया. आता आता कॉन्ट्रॅक्शन जे आहेत ते 3 कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. सो 3 कॉन्ट्रॅक्शन मी माइल्ड मॉडरेट होते ते. सो हे बघा, इथे इथे 3 कॉन्ट्रॅक्शन केलेले आहेत. हे एक डबा, हा दुसरा डबा, हा तिसरा डबा, आणि ते मॉडरेट होते म्हणून आडव्या लाईन ओढलेल्या आहेत. दिसतंय? हो ठीक सर. आहे. त्याच्यानंतर मग पुढचे काय काय भरलं? FHR 120 होते, ते 120 वर, 120 वर एक डॉट केलाय बघा इथे, इथे दिसतोय. त्याच्यानंतर एमनिओटिक फ्लुइड क्लिअर होतं, तो इथे सी लिहिलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हायटल्स बघितले 120/70. त्यानंतर पल्स 80, पल्स पल्स 80 आहे म्हणून 80ला इथे 9 वाजताच्या याला जस्ट हे केलंय. ठीक आहे. आणि टेम्परेचर 36.8 होतं, सो टेम्परेचर इथे लिहिलंय. ठीक आहे. टेम्परेचरचा एक वेगळा कॉलम असतो, तिथे मॅन्युअली लिहायचं असतं आपल्याला. ठीक आहे. आता मी 9:30 वाजता काय करेल? 9:30 वाजता परत FHR बघितले, 9:30 वाजताचे FHR अगेन 120 होते, ते इथे मी केले 120च्या इथे बघा, 120. ठीक आहे. त्याच्यानंतर मग एमनिओटिक फ्लुइड, नाही, 3 कॉन्ट्रॅक्शन होते त्यावेळेस, सेम सेम मॉडरेट लेवलचे कॉन्ट्रॅक्शन होते. हे 3 कॉन्ट्रॅक्शन मी प्लॉट केले. ठीक आहे. 3 दिसत आहेत डबे हे. त्याच्यानंतर पुढे गेलो मी. पल्स, ठीक आहे, पल्स ते तुम्ही नाही बघितलं तरी एमनिओटिक फ्लुइड क्लिअर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर
9:30ची बघितली, 10 वाजताचं FH 136 होते. 136 इथे प्लॉट केलं. इथे लाईन ओढत गेलो म्हणजे मला तो आलेख दिसतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्शन होते, 3 कॉन्ट्रॅक्शन मॉडरेट अगेन. ठीक आहे. परत 3 तसेच भरले. त्यानंतर पल्स 80, एमनिओटिक फ्लुइड क्लिअर. 10:30 वाजता 140 होतं FH 140 भरलं. त्यानंतर 3 कॉन्ट्रॅक्शन होते मॉडरेट, ते भरले. त्यानंतर एमनिओटिक फ्लुइड क्लिअर होतं. 11 वाजताच्या रिडिंगमध्ये 130 होते, ते 130 ला डॉट केला आणि जॉईन केला 11 वाजताच्या. 3 कॉन्ट्रॅक्शन होते 11 वाजता, मॉडरेटच होते. ठीक आहे. त्यानंतर एमनिओटिक फ्लुइड क्लिअर होतं. 11:30 वाजता 136 FH त्यानंतर 4 कॉन्ट्रॅक्शन स्ट्रॉंग झाले. कॉन्ट्रॅक्शन ब्लॅक झालं बघा सगळं. इथे ब्लॅक झालं, स्ट्रॉंग झाले कॉन्ट्रॅक्शन. 4 बॉक्स भरले मी आणि डार्क केलं. ठीक आहे. एमनिओटिक फ्लुइड क्लिअर होतं. ठीक आहे. 12 वाजताच्या याच्यामध्ये 140 जॉईन केलं. कॉन्ट्रॅक्शन स्ट्रॉंगच होते, विच इज गुड थिंग. 4 कॉन्ट्रॅक्शन, 4 डब्बे आणि डार्क केलं. ठीक आहे. त्यानंतर एमनिओटिक फ्लुइड क्लिअर होतं. आता मी 9 वाजता पीव्ही केली होती. 12:30ची रिडिंग बघितल्यानंतर मला 1 वाजता परत पीव्ही करायची. एमनिओटिक फ्लुइड 11:30 वाजता क्लिअर होतं. आता 1 वाजता परत पीव्ही करायची वेळ आली. सर्विक्स फुल्ली डायलेट झालं 10 सेंटीमीटर, विच इज अ गुड थिंग. 10 सेंटीमीटर जर 1 वाजता झालंय, तर हे गेलं इथे अलर्ट लाईनच्या थोडस वरती. ठीक आहे. हे बघा इथे आलं. ठीक आहे. त्यानंतर बाकी सॉरी, 1 वाजता इथे आहे, मी चुकीचं केलं, इथे येईल बरोबर. ठीक आहे. एमनिओटिक फ्लुइड क्लिअर होतं, FH बरोबर होते, कॉन्ट्रॅक्शन स्ट्रॉंग आहेत, प्रोग्रेस व्यवस्थित आहे. आता याची डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकते. हे ठीक बघ, आहे. हे गरम करायचं या ह्याच्यात तिला. हे आपण डिसिजन मेकिंग केलं याच्यावरून की हे नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? कोणाला काय विचारायचं इथे? कोणाला विचारायचं काय? म्हणजे काय? विचारायचं आहे काय कोणाला? तुमच्यात डिस्कस करण्यापेक्षा माझ्याशी डिस्कस करा. तुमच्यात पण तुम्ही करू शकता, पण जोरात बोला, म्हणजे मला कळेल तुम्हाला काय क्वेरी आहे. तुम्हाला कळलं बरोबर की काही विचारायचं आहे, क्वेश्चन मार्क आहे काय? एकदा मी पार्टोग्राफ सेंड केला तो बघा तुमच्या याच्यामध्ये, आणि तुम्ही प्लॉट करून बघा, एक एक केस हो. केस स्टडी देऊन स्वतःला. ठीक आहे. म्हणजे इमॅजिनरीज द्या, फेक फेक केस स्टडी द्या. लाईव्ह वर नका करू सध्या, एकमेकांना द्या की एवढ्या वाजता एवढं होतं, एवढ्या वाजता हे एवढं होतं, प्लॉट करून दाखवा. तुम्ही ते करून बघा. ठीक आहे. एकदा ओके. वाटल्यास परत लेक्चर रेफर करा मी व्हिडिओ सेंड सेंड केल्यानंतर. ठीक आहे. हो सर. सो हो सर. आता ह्याच्यामध्ये पुढचा पार्ट हा आहे की आपल्याला करायचं काय, डिसिजन म्हणजे हे तर नॉर्मल झालं, पण अबनॉर्मल गोष्टी झाल्या तर करायचं काय. सो आता जर तुमचं 9 वाजता डायलेक्शन 5 सेंटीमीटर होतं, तर तुम्ही 1 वाजता पीव्ही केल्यानंतर ते 6 सेंटीमीटर होतं. ठीक आहे. सो 1 वाजताच्या याच्यामध्ये 6 सेंटीमीटर, तर हे आलं अलर्ट लाईनच्या खाली, इथे सॉरी इथे येईल, इथे आलं. ठीक आहे. विच इज नॉट गुड साईन. आता इथे तुम्ही ऑगमेंटेशन स्टार्ट करू शकता. इथे तुम्ही ऑगमेंटेशन स्टार्ट करू शकता म्हणजे काय, ऑक्सिटोसिन देणं किंवा मग बाकी कुठले विटराटॉनिक यूज करू शकता. ठीक आहे. आता ओके. जर मी 1 वाजता पीव्ही केल्यानंतर पण 6 सेंटीमीटर होतं, सॉरी 5 सेंटीमीटर होतं, तर ते येईल इथे अलर्ट लाईन, इथे येईल. अलर्ट लाईनवर जर येतंय, तर मग ही धोक्याची गोष्ट आहे, हिला तुम्हाला LSS ला घ्यावं लागेल. तुम्ही इथे ऑक्सिटोसिन वगैरे ट्राय नाही करू शकता, इटरटॉनिक नाही ट्राय, इथे ऍक्शन घेणं गरजेचं आहे, कारण की ही आहे ऍक्शन लाईन. ठीक आहे. इथला हा जो मधला पिरियड आहे, इथे तुम्ही काय पण ट्राय करू शकता, बट ऍक्शन लाईनवर एकदा तुमचं प्लॉटिंग येते, तर तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागणार. सरांना बोलवायचं, सर काहीतरी करावं लागेल. इथे तुम्हाला दिसेल की फिटल डिस्ट्रेस पण होऊ शकतो. ठीक आहे. कारण की खूप हेच नाही आहे,
कॉन्ट्रॅक्शन जास्त काय, सॉरी, डायलेटेशन होत नाहीये, प्रोग्रेस नाहीये चांगला. आपण कशासाठी बघायचंय? प्रोग्रेस ऑफ लेबर. प्रोग्रेस चांगला नाहीये म्हटल्यावर आपण डिसिजन मेकिंग घ्यायची आहे. आता इथे तुम्हाला स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन दिसत आहे, पण इथपर्यंत तुम्हाला दोनच डबे आणि डॉट 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 डॉटच दिसत आहेत, तर मग इथे पण प्रॉब्लेम आहे. सो आता इथे इथे जे आहे, ही आहे, हा आहे पॅसेज. ठीक आहे, पॅसेज. आता मला लिहिता नाही त्याच्यावर. आणि हे आहे पॉवर. ठीक आहे, ही आहे पॉवर. पॅसेज म्हणजे काय? दरवाजा. आणि जोर लावायला लागतो तो जोर म्हणजे पॉवर. सो पॉवर आणि पॅसेज हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. पॉवर आहे पण पॅसेज नाही, पॅसेज आहे पण पॉवर नाही, तरी पण डिलिव्हरी नाही होऊ शकत. सो दोन गोष्टी लक्षात येतात त्याच्यावरून. जर पॅसेज नाही, जर दरवाजा नाही आपल्याला जायला, तर आपण अडकू की नाही? किंवा दरवाजा छोटा आहे तर आपण अडकू अडकू की नाही? तर हो सर. त्याला म्हणतो आपण अडकलेली प्रसूती, म्हणजे ऑबस्ट्रक्टेड लेबर. समजलं? हो सर. पण डायलेटेशन नाहीये तर ऑबस्ट्रक्टेड लेबर, आणि कॉन्ट्रॅक्शन नाहीये तर प्रोलॉंग लेबर, दीर्घ प्रसूती. ठीक आहे. सो हे तुम्ही लक्षात ठेवा. इथे काय ऍक्शन घ्यायची, इथे काय ऍक्शन घ्यायची मध्ये, ते तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ऑबस्ट्रक्टेड अँड प्रोलॉंग लेबर मधला फरक माहिती पाहिजे तुम्हाला. पार्टोग्राफ करून कसा तो जाणवेल हे तुम्हाला माहिती पाहिजे. समजलं? आता एवढंच होतं. लक्षात ठेवा 4 गोल्डन रूल कुठले आहेत. डायलेटेशन 4 झाल्यानंतर प्लॉटिंग स्टार्ट करायची, सर्वायकल डायलेटेशन पासून स्टार्ट करायचं, अलर्ट लाईन वर स्टार्ट करायचं आणि रेफरन्स लाईन ओढायची. ठीक आहे, कोणाला काय विचारायचंय आता? विचारायचं असेल तर पटकन विचारा, आपण पुढच्या स्टँडर्ड कडे जाऊया. समजलंय तुम्हाला? आय होप तुम्हाला समजलंय. हो खूप हो कठीण सर. विषय त्यांना नाही. विचार बरं, 4 गोल्डन रूल्स आता सांगितलेले काय आहेत? आय वॉन्ट टू सी वेदर दे अटेंड टू. बरं, रजत चौधरी जी विंडो आहे, तुम्ही सांगा की 4 गोल्डन रूल कुठले आहेत पार्टोग्राफचे? धनश्रेणी पण सांगा, होती अंधारात बसली सगळी. सर्वायकल डायलिटेशन पाहिजे सर फर्स्ट. हा, किती पाहिजे ते? 4 सेंटीमीटर ओके. मध्ये. त्याच्यानंतर त्यानंतर पार्टोग्राफ प्लॉटिंग स्टार्ट कुठल्या लाईन पासून करायची असते? कुठली लाईन सांगितली ती? आत्ता सांगितलेलं तुमच्या लक्षात नाहीये. कोणती लाईन सांगितली होती मी? कोणत्या 2 लाईन आहेत आपल्याकडे? अरे बोला काहीतरी. आता तुम्ही नोट्स पण काढल्यात, नोट्स मधून बघून सांगा. कुठली लाईन होती ती ज्याच्यावर आपण स्टार्ट केलं? बॉर्डर लाईन होती. दुसरी लाईन कुठली सांगितलेली मी? आणि पहिली लाईन कुठली सांगितलेली? बरं, आता हे तुमच्यासाठीच होमवर्क आहे, तुम्ही ते करा. आणि हे करा, आणि तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर तुम्ही सिरियसली ऐकाल आणि सिरियसली घ्याल या गोष्टी. आय होप तुम्ही हे कव्हर अप कराल, कारण की मी परत परत नाही सांगत बसू शकत. नाही, म्हणूनच मी म्हणलं प्रश्न विचार म्हणून. ते साधं नोट डाऊन पण करत नाहीयेत की काय सांगितलं सरांनी आता. महत्वाचं आहे. तुम्हाला नंतर तरी कळेल का ही गोष्ट? तेच ना. सर प्लीज एकदा सांगा ना. परत लास्ट टाइम नाही, कशाला आम्ही नाही सांगणार परत. तुम्ही विचारलात का मी आता म्हणलं म्हणून? तुम्ही स्वतःहून विचारलात का की सर परत सांगा म्हणून? रोज जरी आम्ही तुमच्या जवळ बसलो तरी होणार नाही ते.
तेच तुम्ही मी लोक त्यांना काल म्हणतात पण तेच बोललो मॅडम, की मला शिकवायला प्रॉब्लेम नाही जर मी म्हणजे नवीन नवीन तुम्ही गोष्टी विचारताय तर. पण तेच तेच मी रोज रिपीट करतोय आणि ते तुम्हाला कळत नाही किंवा तुम्ही ते घेत नाहीयेत, तर मग उपयोग नाही त्या गोष्टीचा. माझी पण एनर्जी वेस्ट, तुमची पण एनर्जी वेस्ट, आणि तुमचा टाइम पण वेस्ट आणि माझा पण टाइम वेस्ट. आणि आता हे सगळं कन्व्हे करा तुमच्या मॅडमला. हे कमान स्टार्ट फॉरवर्ड. तू पुढचं सांग त्यांना, वाचू देत ते. वाचून येऊन परत त्यांना सांगू दे. ओके. यू ठीक. गो फॉरवर्ड. ओके ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक. सो नेक्स्ट टॉपिक आपला जो आहे तो आहे न्यूबॉर्न रिससिटेशन. आता आपण काल जे बघितलं ते बेबी क्राय करत होतं. ठीक आहे. बेबी क्राय करत होतं, म्हणून आपण त्याला ENBC इसेन्शियल न्यूबॉर्न केअर केलं. पण काही बेबीज असतात जे क्राय नाही करत, त्याला आपण बर्थ एस्पिक्झिया वाले बेबी म्हणतो. बर्थ एस्पिक्झिया म्हणजे काय? एस्पिक्झिया म्हणजे श्वास घेता येत नाही माणसाला. भाग घेतला. पण इथे बर्थ एस्पिक्झिया म्हणजे काय, की जन्मल्या जन्मल्या त्याला श्वास घेता येत नाही. बरीचशी कारणं असू शकतात. म्युकस असू शकतं, काही लंग्स त्यांचे फंक्शन करत नसतील, त्याला स्टिम्युलेशनची गरज असेल, किंवा मग ऑक्सिजन घेण्याची कॅपॅसिटी लंगची सुरुवातीला एवढी नसेल, तर त्याला पहिला आपल्याला पुश द्यावा लागेल ऑक्सिजन घेण्यासाठी, मग ते लंग काम करायला लागतील. ठीक आहे. सो या केसेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, न्यूबॉर्न रिससिटेशन करायचं आहे. न्यूबॉर्न रिससिटेशनचा मराठीत अर्थ होतो की नवजात शिशु पुनर्जीवन. त्याला पुनर्जीवित करायचं असतं आपल्याला. पुनर्जीवित कसं करायचं, तर आपल्याला जेव्हा तो क्राय करत नाही किंवा श्वास घेत नाही, तेव्हा तो अर्धा ढगात गेलेला असतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर काहीच ऍक्शन नाही घेतली तर तो बेबी पूर्णपणे देवाकडे जाईल. ठीक आहे. सो तुम्हाला त्याच्यासाठी क्विकली ऍक्शन घ्यायचे असतात. आता हे एक कॉम्प्लिकेशन आहे. ठीक आहे. हा कॉम्प्लिकेशन बेबीमध्ये खूप साऱ्या बेबीजमध्ये होतो, 50 to 60% बेबीजमध्ये. आता तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलंय की नाही मला माहित नाही, पण बर्थ एस्पिक्सिया होऊ शकतो. आता खूप साऱ्या हॉस्पिटलमध्ये ही प्रॅक्टिस असते की म्युकस सक्शन करतात जरी बेबी क्राय करत असेल, ज्याची गरज नसते. बट हे पण त्याच्यासाठीच असतं की बर्थ एस्पिक्सियावाले जे बेबी असतात त्यांना सक्शनची गरज असते. त्यामुळे आपण एक स्टँडर्ड प्रिकॉशन म्हणून त्यांना पण करतो, बट गरज नसते. कारण की त्याच्यामध्ये काय होतं माहितीये, तुम्ही प्रत्येकाच्या नाकामध्ये तोंडामध्ये तेच टाकताय ना, तर इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. आणि तो क्राय करतोय म्हणजे त्याला गरज नसते, बट ज्याला जो क्राय नाही करत त्याला खूप जास्त गरज असते. बट फक्त सक्शनची गरज नसते, तर खूप साऱ्या गोष्टींची गरज असते. ते आज आपण याच्यामध्ये बघूया. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तुम्हाला तुम्हाला जे मेक शुअर करायचं आहे, ते सगळ्यात पहिले जे आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे की बेबीला रिवाईव्ह करायचं, वाचवायचं आहे आपल्याला. तुम्ही काहीच नाही केलं तर तुम्ही बेबीला गमवू शकता. तो तसाच क्राय करायला नाही लागणार. तर त्याच्यामुळे तुम्हाला ते माहिती पाहिजे की करायला काय पाहिजे. ठीक आहे. सो रिससिटेशन मध्ये आपण आपण 70% ऑफ केसेस वाचवू शकतो रिससिटेट केल्यानंतर. ठीक आहे. तो बर्थ एस्पिक्सिया कोणाकोणाला होऊ शकतो हे पहिले बघू आपण. प्रीटर्म बर्थ मध्ये होऊ शकतं, प्रोलॉंग लेबर ऑब्स्ट्रक्टेड लेबर मध्ये होऊ शकतं, सिडेशन दिलं असेल तर होऊ शकतं, एक्लॅम्पशिया वाली केस असेल त्याला होऊ शकतं, कॉर्ड अराउंड नेकला होऊ शकतं, किंवा अँटीपॅटम हेमरेज मध्ये होऊ शकतं. ठीक आहे. सो तुमच्याकडे सगळ्यात पहिले तर रेडियंट वॉर्मर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की ते पाहिजे. बेबी कॉर्नर तुमचा सेट पाहिजे. बेबी कॉर्नर मध्ये बेबी कॉर्नरच्या साईडला काय काय पाहिजे तुमच्याकडे? रेडियंट वॉर्मर पहिले इम्पॉर्टंट आहे, फंक्शनिंग अर्धा तास आधी ज्याला ऑन करतो आपण. सक्शन मशीन पाहिजे. त्यानंतर काय काय पाहिजे? क्लॉक पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, स्टेथोस्कोप पाहिजे, बेबी वेईंग स्केल पाहिजे. त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पाहिजे. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला जे ह्याच्यासाठी गरजेचं आहे ते आहे, ते म्हणजे कुठे गेलं हे शोल्डर रोल. ठीक आहे. शोल्डर रोल इथे कुठे पिक्चर नाही दाखवलेला, पुढे असेल मे बी. ठीक आहे. सो शोल्डर रोल आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. कारण की इथे फक्त नॉर्मल बेबीला शोल्डर रोलची गरज लागत नाही, पण इथे गरज लागते. आता पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला लक्षात घ्यायचंय की बेबी क्राय नाही करत तिथून तुमचं गोल्डन मिनिट पिरियड सुरू होतो. गोल्डन मिनिट म्हणजे काय, की पहिले 60 सेकंड जे आहेत ते गोल्डन मिनिटचे असतात. ठीक आहे. सो गोल्डन मिनिट मध्ये तुम्हाला करायचं काय आहे पुढे बघूया आपण. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय करायचं आहे पहिल्या याच्यामध्ये, की
कॉर्ड कट करायची इमिजिएटली, बेबीला डायरेक्टली वॉर्मरमध्ये घेऊन जायचं. बेबीला वॉर्मरमध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, बेबीला पोझिशन द्यायची. पोझिशन द्यायची म्हणजे काय करायचं, शोल्डर रोल, असं उशीसारखं असतं गोल गोल बनवलेलं. तुम्ही बघाल ते व्हिडिओज तुम्ही बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की कसा बनवायचा. तो तुम्ही जुने व्हिडिओज परत एकदा बघा, डेमॉन्स्ट्रेशन वाले. ठीक आहे. तो गोल गोल गोल्डन म्हणतोय मी, शोल्डर रोल असतो. शोल्डर रोल कशाच्या खाली ठेवायचा, शोल्डरच्याच खाली ठेवायचा, मानेच्या खाली नाही ठेवायचा. खूप सारे हॉस्पिटल मानेच्या खाली ठेवतात, डोक्याच्या खाली ठेवतात. डोक्याच्या खाली ती उशी नाहीये. उशी सारखंच आहे ते, पण उशी नाहीये ती. ते आपल्याला चेस्ट राईज पोझिशन देण्यासाठी शोल्डरच्या खाली ठेवायचे, म्हणजे चेस्ट वरती आली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बेबीला तिकडे घेतल्यानंतर हे बघा, PSSR. आता हा डी विसरून जा, कारण का हा नवीन ऍडिशन आहे. PSSRच आहे आपल्यासाठी. ठीक आहे. PSSR म्हणजे पोझिशन. आता ह्या बघा, इथे शोल्डर रोल दिसतो, शोल्डरच्या खाली ठेवलेला दिसतोय पिक्चर मध्ये तुम्हाला, हो. हा वाला. ठीक आहे. शोल्डरच्या खाली ठेवला म्हणजे चेस्ट राईज आली आहे, चेस्ट वरती आली आहे बघा इथे. त्याच्यानंतर PSSR आहे, हे हा वाला विसरून जा तुम्ही. ठीक आहे. PSSR मध्ये काय करायचं आहे, पहिलं पोझिशन, P म्हणजे पहिली पोझिशन द्यायची, म्हणजे शोल्डर रोल ठेवायचा. S म्हणजे दुसरं काय आहे, सक्शन. आता तुम्ही सक्शनने काय करायचंय, पहिलं सक्शन कॅथेटरने त्याला नोज मध्ये 5 सेंटीमीटर पर्यंत करायचंय सक्शन, आणि नंतर माउथ मध्ये करायचं. आता नोज मध्ये, सॉरी, माउथ मध्ये पहिलं करायचं आहे 5 सेंटीमीटर, नंतर नोज मध्ये, दोन्ही नॉस्ट्रिल्स मध्ये. सो पहिलं माउथ मध्ये करायचं 5 सेंटीमीटर, आणि दोन्ही नॉस्ट्रिल मध्ये 1 to 2 सेंटीमीटर तुम्ही इन्सर्ट करू शकता. ठीक आहे. तिसरं ड्राइंग वाला जो आहे तो आता ऍडिशन आहे, त्यामुळे तुम्ही ते सांगितलं नाही तरी चालेल. तिसरं आहे स्टिम्युलेशन. ठीक आहे. स्टिम्युलेशन तिसरा, ये एस आहे स्टिम्युलेशन. हा वाला जो एस आहे तो स्टिम्युलेशन. स्टिम्युलेशनला करायचं काय असतं, बेबीला थोडस फिरवायचं असं साईडला, आणि त्याला 2 स्ट्रॉंग बॅकअप द्यायचे मागून असे पाठीवर, असं थोडस घासायचं पाठीवर. किंवा मग पायाला टिचकी पण मारू शकता तुम्ही, किंवा दोन्ही गोष्टी पण एकसाथ करू शकता. पण लक्षात ठेवा, गोल्डन मिनिट म्हणजे 30 सेकंदाच्या आत हे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. तर तुम्ही नाही तर 15 सेकंद पर्यंत टिचकीच मारत बसाल. नो. एक तर तुम्ही स्टिम्युलेट करण्यात 3-4 सेकंड घालवले, 5 सेकंड घालवले तर बस झालं, मग टिचकी मारू नका. कारण स्टिम्युलेशननी मोस्टली ते होतात. ठीक आहे. नाही झालं तर मग स्टिम्युलेशननी काही नाही होणार, हे समजून तुम्ही परत त्याला आर म्हणजे रिपोझिशन करायचं. रिपोझिशन करायचं, हे आहे रिपोझिशन. रिपोझिशन म्हणजे काय, परत त्याच कंडिशन मध्ये चेस्ट राईज पोझिशन मध्ये आणायचं, शोल्डर रोल खाली ठेवायचं, शोल्डरच्या त्याच पोझिशन मध्ये आणायचं. आता ही पोझिशन का मी घेतली, कारण की ही कन्व्हिनियंट पोझिशन आहे बेबीला श्वास घेण्यासाठी, चेस्ट राईज पोझिशन. त्याच्यानंतर पहिले 30 सेकंड आपण PSSR मध्ये घालवले, दुसरे 30 सेकंड, सेकंड हाफ ऑफ गोल्डन मिनिट काय करायचं आता, पहिल्या ह्याच्यामध्ये बेबी कधी पण क्राय करायला लागेल किंवा नाही क्राय करायला लागेल. आता क्राय करायला लागलं तर तुम्ही फक्त अर्ध्या गोल्डन मिनिटवर स्टॉप होऊ शकता, किंवा तुम्ही बॅग अँड मास्क पण देऊ शकता, ते तुमच्यावर आहे. पण जर नाही क्राय केलं तर तुम्हाला द्यायचंच आहे. पहिल्या पण 5-4 स्टेज ज्या आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला कधी पण क्राय करायला लागलं तर चारही कंप्लीट करू शकता, किंवा तुम्ही मध्येच त्याला म्हणजे विड्रॉ करून तुम्ही फक्त चेस्ट राईज पोझिशनवर ठेवू शकता थोडा वेळ, जर क्राय करायला स्पॉन्टेनियसली क्राय करायला लागेल तर. मध्येच कधी कधी सक्शन केल्या केल्या क्राय करायला लागतो, कधी कधी स्टिम्युलेशन केल्या केल्या क्राय करायला लागतो. सो ते तुम्हाला, तेव्हा तुम्ही स्टॉप होऊ शकता, पण त्याला त्या पोझिशन मध्ये आणून, रिपोझिशन मध्ये आणूनच स्टॉप करा. तसंच नका ठेवू, लेफ्ट लॅटरल उलट ठेवलंय काहीतरी, तसं नका ठेवू. ठीक आहे. सो हे झालं. की आता आपल्याला काय करायचंय, दुसऱ्या 30 सेकंड मध्ये बॅग अँड मास्क मध्ये स्टार्ट करायचं, जर बेबीनी क्राय नाही केलं तर. आता बॅग अँड मास्क मध्ये तुमची अटॅचमेंट प्रॉपर पाहिजे. मास्क जो आहे तो कव्हर, त्यांनी काय काय कव्हर केलं पाहिजे, नाक आणि हनवटी कव्हर केली पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये प्रीटर्म बेबी असेल तर 0 नंबरचा छोटा मास्क लागतो, आणि जर व्यवस्थित वाला बेबी असेल, नॉर्मल वेट वाला बेबी, तर त्याला 1 नंबरचा मास्क लागतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला 5 व्हेंटिलेटर ब्रीथ द्यायचे आहेत. याच्यानंतर हे दिल्यानंतर, अटॅचमेंट दिल्यानंतर, तुम्हाला चेस्ट राईज बघण्यासाठी फक्त 5-5दा दाबायचं ते, आणि बघायचं चेस्ट राईज येते की नाही. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ड्रॅगन मास्क प्रॉपर स्टार्ट करायचंय. त्याच्यात तुम्हाला काय करायचंय, 1 2 ब्रीथ, 1 2 ब्रीथ, 1 2 ब्रीथ करून त्यांना व्हेंटिलेशन द्यायचं आहे 30 सेकंदापर्यंत. 30 सेकंड व्हेंटिलेशन दिल्यानंतर तुम्ही आयदर स्टेथोस्कोपने हार्टबीट बघू शकता, किंवा कॉर्ड पल्सेशननी बेटर राहील, कारण की तुम्हाला पल्सेशन एकदम क्लिअरली
फील होतील. ठीक आहे. सो प्रॉमिनंटली जिथे जे फील होतं ते आहेत कॉर्ड पल्सेशन. तर कॉर्ड जिथे कट केलेली आहे तिथे हात लावून बघायचा 6 सेकंदासाठी. आता इथे 1 मिनिटामध्ये 100 पल्स पाहिजेत, 100 हार्टबीट पाहिजेत. सो ते तुम्हाला 1 मिनिट न बघता 6 सेकंदासाठी बघायचं, त्याचा 1/10 पार्ट. ठीक आहे. सो 6 सेकंदासाठी याच्यासाठी बघितलं कारण की हा पिरियड खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर पल्स बघण्यात 1 मिनिट वेस्ट घालवला तर तुम्ही बेबीला रिवाईव्ह नाही करू शकत. सो 6 सेकंड बघायचं. 6 सेकंडमध्ये 10 आल्या तर तुम्ही बॅग अँड मास्क कंटिन्यू करा, 10 किंवा 10 पेक्षा जास्त. पण जर 10 पेक्षा कमी असतील 6 सेकंदामध्ये तर तुम्ही अ, हे करा, ऑक्सिजन लावून बॅग अँड मास्क हे करा, चालू करा. आणि बाय द टाइम पेडियाट्रिशियनला पण बोलवून घ्या. ऑक्सिजन किती किती स्पीडवर लावायचा, तर 2 लिटर पर मिनिटच्या स्पीडनी लावायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉल फॉर हेल्प वाला पण एक हे ठेवा. आता 4 C इथे दिलेले आहेत. कॉल फॉर ऍडव्हान्स हेल्प, कंटिन्यू बॅग अँड मास्क, काउंट हार्ट रेट अँड कनेक्ट ऑक्सिजन. सो जर काहीच नाही झालं तर हे 4 C आपण फॉलो करायचे आहे. ठीक आहे. सॉरी, पेडियाट्रिशियनला बोलवायचं, बॅग अँड मास्क कंटिन्यू ठेवायचं, हार्ट रेट काउंट करत राहायचं आणि ऑक्सिजन कनेक्ट करायचं. ठीक आहे. सो हेच आहे न्यूबॉर्न रिससिटेशन. ह्याच्याबद्दल कोणाला काय विचारायचं आहे? कोणाला काय विचारायचं आहे न्यूबॉर्न रिससिटेशन बद्दल? मी क्वेश्चन विचारू एखादा? हो सर. मी क्वेश्चन विचारू का? नाही नाही, विचार ना. गोल्डन 1 मिनिट म्हणजे काय? बरं, 1 मिनिट, गोल्डन मिनिट म्हणजे काय एक्झॅक्टली? काय केलं मी त्याच्यामध्ये? गोल्डन मिनिट मध्ये काय केलं मी? त्याचे डिव्हिजन काय काय होते? बोला बोला सिस्टर, गोल्डन मिनिट काय होता? 30 सेकंदाच्या आत सगळं पेशंटचं बघायचं होतं. 30 सेकंद मध्ये 30 सेकंड मध्ये काय बघायचं होतं? काय करायचं होतं? हार्ट रेट बघायचं. त्यानंतर पेशंट म्हणजे बच्चू श्वास किती वेळात घेतोय, क्राय केलंय की नाही बच्चूने. नाही नाही, मला प्रोसिजर काय करायचे ते सांगा. ते तर बघ, ते कधी बघाल त्याच्यासाठीच तुम्ही? आहे 1 मिनिट. ते रेग्युलेट करण्यासाठी 1 मिनिट आहे, पण त्याच्यासाठी प्रोसिजर काय केलंय मी? काय सांगितलं तुम्हाला? कुठला फॉर्म्युला सांगितलं मी? रेडियंट वॉर्मर हा, रेडियंट वॉर्मर मध्ये घेतल्यानंतर काय करायचं? पेशंट ड्राय बेबी ड्राय करायचं बेबी पूर्ण. ड्राय सांगितलं होतं मी. ड्राय वाला ऑप्शन उलट नाही सांगितला होता मी. कॉर्ड क्रॅम्प करायचं. तुम्ही एवढे ब्लँक का असता मला कळत नाही. आता मी तुम्हाला सांगितलं, पी सांगितलं, एस सांगितलं, आर सांगितलं, एस सांगितलं, PSSR. काय आहे PSSR? सर पहिले पोझिशन द्यायची, नंतर सक्शन करायचं. हा माऊथला फक्त 5 सेंटीमीटर पर्यंत घ्यायचं आणि नोट बसायचं 1.2 पर्यंतच करायचं. हा नंतर ड्राय करायचं. त्यानंतर स्टिम्युलेशन द्यायचं. हा. त्यानंतर आणि पेशंटला रिस्पॉन्सिव्ह रिपोझिशन म्हणजे परत त्याच पोझिशनला घेऊन यायचं. रिस परत त्याच पोझिशनला घेऊन यायचं. एकदम तुम्ही टर्मिनॉलॉजी मध्ये अडकू नका. ठीक आहे. बरं ठीक आहे. हे किती मिनिटं केलं मी? चार चार स्टेप ज्या आहेत त्या 5 मध्ये किती किती सेकंड केलं मी? किती गोल्डन मिनिट आहे माझ्याकडे? 60 सेकंड आहे. त्याच्यापैकी किती किती मिनिट इन्व्हेस्ट केले मी याच्यात? 30 सेकंड. करेक्ट. 30 सेकंड मध्ये क्राय नाही करत आहे तर काय करणार मग मी? टिचकी मारायची पायाला. तिचकी झालं ना, स्टिम्युलेशन झालं ऑलरेडी. 30 सेकंड संपलं. आता रिस्पॉन्स परत बेबीला शोल्डर टिचकी मारायला परवानगी नाहीये. यू कॅनॉट. ते नको करायचं म्हणून तर त्यांनी सांगितलं ना. काय कराल तुम्ही? स्टिम्युलेशन साठी बॅकरब द्यायचे आहेत. बॅकरब रेकमेंडेड आहे. तुम्ही ठीक आहे. टिकली मारायची म्हणलं तर नापास करतो ना. त्याच्यानंतर आता हेच करून झालं ना सगळं. आता याच्याने मी म्हणतोय तेच की स्टिम्युलेशन करून झालं किंवा मग तुमचं रिपोजिशन देऊन झालं. आता काहीच होत नाहीये. बेबी नाही काय करत आहे. काय करणार? सक्शन करणं. अर्धा सक्शन झालं ना सिस्टर. अर्धा मिनिटात सगळं करून बघितलं.
शोल्डर रोल रिपोझिशन पण झालं, सगळं झालं. 30 सेकंड मध्ये सगळं करून बघितलं, नाही होते काही आता. अरे गोल्डन 1 मिनिट म्हणजे 1 मिनिटाच्या आत तुम्हाला सगळं करायचंय. बॅग आणि मास्क लावणार सर 30 बॅग आणि सेकंड मास्क, करेक्ट. बॅग अँड मास्क व्हेंटिलेशन स्टार्ट करणार. ते कसं करणार? काय सर? ते कसं करणार? बॅग अँड मास्क व्हेंटिलेशन कसं देणार? स्पीड कसा असेल त्याचा? त्याचा 30 सेकंडचाच असणार ना सर. हा, 30 सेकंड कसं देणार पण 30 सेकंड मध्ये काय काय कसं कुठल्या स्पीड लावणार? असं बॅग आणि चालेल का मास्क मी की मी बोलेल तुझे देखा तो ये जाना सनम 1, प्यार होता है दीवाना सनम 2, असं चालेल का? की कुठल्या स्पीडने करू? 30 सेकंड हे द्यायचं. 30 सेकंड कळलं मला. 30 सेकंड मध्ये स्पीड कसा मेंटेन कराल तुम्ही? किती किती वेळाने दाबाल तो व्हेंटिलेशन कसं देणार? 30 सेकंड मध्ये एकदाच दाबलं तर चालेल का मी अँबू बॅग? मग कितीदा दाबायला पाहिजे? प्रत्येक 1 सेकंदाला एक दाबायला पाहिजे, प्रत्येक 2 सेकंदाला एक दाबायला पाहिजे, प्रत्येक 3 सेकंदाला एक दाबायला पाहिजे, की मग मी जसं गाणं म्हटलं तशी गाण्याची एक लाईन पूर्ण झाल्यावर एक दाबायला पाहिजे? कसं करायला पाहिजे? स्लोलीच घेणार. घेतात ना ते 30 बरं, 30 सेकंड मध्ये किती वेळा दाबायला पाहिजे ते तरी सांगा. एकदा नाही म्हटलं तुम्ही, किती वेळा दाबायला पाहिजे मी ऐकते. 20 वेळा. 20 वेळा दाबायला पाहिजे. किती वेळा? 2 टाइम्स. 20 टाइम्स. ओके, ठीक आहे. विच इज ओके. ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्ही 20 टाइम तरी ठीक आहे, अराउंड आहे ते. पण तुम्ही स्पीड मेंटेन करताना तुम्ही फक्त एवढं ठेवा, 20 तुम्ही टार्गेट ठेवला तरी चालेल, किंवा तुम्ही 1 2 असं काउंट करून नंतर तिसऱ्यांदा स्क्वीज करायचं. 1 2 स्क्वीज, 1 2 स्क्वीज, म्हणजे अराउंड 2 सेकंड, 3 सेकंदाला तुमचे 2 पुश जातात. 3 सेकंदाला 2 पुश म्हणजे बरोबर तुम्ही अप्रॉक्सिमेटली 20 होतात ते. ठीक आहे. सो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही परत एकदा रीड करा पण हे, परत व्हिडिओ पण बघा. व्हिडिओ बघून तुम्हाला आयडिया येईल. ठीक आहे. सो आता आपण जाऊया 5वा सेशन मध्ये आपण पीपीएच कव्हर करणार आहोत आणि पोस्टपार्टम केअर कव्हर करणार आहोत. ठीक आहे. सो पीपीएच म्हणजे काय? कोणी सांगू शकतो मला पीपीएच म्हणजे काय? हो बोला. पोस्टपार्टम हेमरेज. पोस्टपार्टम हेमरेज म्हणजे काय डिलिव्हरी एक्झॅक्टली? ब्लिडिंग होतं. ब्लिडिंग होतं. ब्लिडिंग होतं. हेमरेज म्हणजे ब्लिडिंग. ओके. कधी ब्लिडिंग होतं हे? डिलिव्हरीच्या नंतर. ओके, म्हणजे पोस्टपार्टम म्हणजे आफ्टर डिलिव्हरी जे ब्लिडिंग होतं त्याला आपण पोस्टपार्टम हेमरेज पोस्टपार्टम म्हणतो. ठीक आहे. ते ओळखायचं कसं ते? 500 म्हणजे आपला किडनी ट्रे असतो ना. हम्म. तुमचा व्हिडिओ अडकला रजत चौधरी. आपल्या नेटवर्क किडनी ट्रेला काय झालं? व्हिडिओ अडकतोय तुमचा. तुम्ही नेटवर्क बघा तुमचं कसं काय स्ट्रॉंग आहे, कसं आहे. नेटवर्क आहे सर. हा, मग बोला बोला, आता बोला. 500 ml ब्लड लॉस झालेलं म्हणजे मॅक्झिमम किडनी ट्रे एवढं ब्लड लॉस झालंय आपलं सर, डिलिव्हरी नंतर आफ्टर डिलिव्हरी. हा, त्यावेळेस आपण पोस्टपार्टम हेमरेज म्हणू शकतो सर. ओके, ठीक आहे. 500 ml पेक्षा जास्त. आता 500 ml पेक्षा जास्त म्हणजे कसं कळणार? किडनी ट्रेवाला एक सांगितलं तुम्ही, अजून कुठल्या मेथड आहेत? किडनी ट्रे आपण मांडून ठेवणार नाही. ठीक नाही आहे. सर. आणि तर 3 मग पेक्षा आपल्याला कसं जास्त. कळेल ते 500 आहे किंवा किडनी ट्रे भरतोय? हॅलो हा, सर, आवाज येतो? नाही, मला कसं कळणार की 500 ml आहे म्हणून? एका वेळेस आपण जे गायनेक पॅड लावतो, हा, 1 तासाच्या आत किंवा 2 तासात आपण क्विकली पॅड चेंज करतोय. हा, पॅड वरनं कळतं सर की हेवी ब्लिडिंग होतं असं. हो, पण ते कसं 1 तासाच्या आत म्हटलं तुम्ही. 1 तासाच्या आत तर पॅड तसाही भरतो आफ्टर डिलिव्हरी.
500 ml सर. 500 ml किती वेळात? एका तासात 500 ml आलं तर पीपीएच म्हणू शकतो आपण, की 5 मिनिटात आलं? 5 मिनिटात लगेच ब्लिडिंग होतं ना. 5 मिनिटाच्या आत जर पॅड भरला तर, ठीक आहे. 5 मिनिटाच्या आत भरला तर त्याला आपण पीपीएच म्हणू शकतो, म्हणजे 500 ml पेक्षा जास्त आहे. तसंच जर जास्त. 1000 ml असेल तर बेडवर सांडलेलं असतं. 1500 हो ml असेल तर बेडच्या खाली पण गेलेलं असतं, ठीक आहे. हो सो हे हो बघा सर. इथे दिसतं एस्टिमेट. बेडच्या खाली म्हणजे 2000 ml पर्यंत आहे, आणि 1000 ml जे आहे ते बेडवर पूर्ण सांडलेलं आहे. बघा इथे दिसतंय, इथे दिसतंय तुम्हाला, सॉरी, इथे दिसतंय बेडवर सांडलेलं. अरे यार, काय पेन सिलेक्ट होत नाही. 2000 ml. हे बघा इथे आहे, बेडवर सांडलंय, इथे बेडच्या सर खाली बेडवर 2000 ml पर्यंत, ठीक आहे. तो अशा प्रकारे व्हिज्युअल एस्टिमेशन करायचं असतं. सो आता पुढे आपल्याला जर 2000 बॉडीमध्ये 5000 लिटर, सॉरी 5000 लिटर नाही, 5000 ml किंवा 5 लिटर ब्लड आहे, आणि जर त्यातलं 2000 किंवा 2 लिटर गेलं तर पेशंट शॉक मध्ये जाऊ शकतो. हायपोव्हॉल्युमिक शॉक. हायपोव्हॉल्युमिक शॉक मध्ये काय होईल? टॅकिकार्डिया होईल, टॅकेपनिया होईल, हायपोटेन्शन होईल, हायपोथर्मिया होईल, पेशंट सेमी कॉन्शियस किंवा अनकॉन्शियस होईल, कोल्ड कोल्ड क्लॅमी स्किन होईल, ठीक आहे. सो शॉक मध्ये आपल्याला काय करायचं आहे? शॉक मध्ये आपल्याला काय करायचं आहे? माझाच का रिपीट येतोय? इको होतोय आवाज. धनश्री तुम्ही म्यूट वर ठेवा, मला वाटतं तिकडूनच आवाज येतोय तो परत. ठीक आहे. सो पीपीएच पीपीएच जो आहे त्याच्यामध्ये पेशंट शॉक मध्ये जाऊ शकतो. शॉक मध्ये काय काय होतं की टॅकिकार्डिया होतो. त्याच्यानंतर टॅकिकार्डिया म्हणजे काय? पल्स रेट वाढतो. वाढतात. टॅकेपनिया म्हणजे रेस्पिरेटरी रेट पण वाढतो. हायपोटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर कमी होतं. हायपोथर्मिया म्हणजे स्किन स्किन जी आहे ती थंड पडते, अंग थंड पडतं, टेम्परेचर कमी होतं. सेमी कॉन्शियस होऊ शकतो पेशंट किंवा अनकॉन्शियस होऊ शकतो, ठीक आहे. सो याच्यामध्ये आपल्याला शॉकची मॅनेजमेंट करावी लागते. ती शॉकची मॅनेजमेंट कशी करावी लागते? तर तिला 1 लिटर RL द्यायचा असतो पहिला, आणि दुसरा RL एका दुसऱ्या कॅन्युलामध्ये द्यायचा असतो. त्याच्यामध्ये 20 इंटरनॅशनल युनिट ऑक्सिटोसिन टाकायचं, ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल? शॉक शॉक किंवा पीपीएच दोन्ही केसेस तुम्हाला जाणवल्या तर तुम्हाला पहिले शाउट फॉर हेल्प करायचं आहे. त्याच्यानंतर शाउट फॉर हेल्प जर केलं, त्याच्यानंतर तुम्हाला 4-5 जणी येतील. 4-5 जणी आल्यानंतर काय काय कामं करायची आहेत त्यांनी? एकीनी एकीनी पीपीएच किट घेऊन यायचं जे बनवलेलं आहे आपण. त्याच्यामधलं पहिलं काय काढायचं? माउथ गॅग काढायचं एकीनी. ते माउथ गॅग लावून घ्यायचं. सक्शन असेल तर सक्शन करून घ्यायचं तोंडातून. एकीनी काय करायचं? कॅन्युलाज लावायचे 16 किंवा 18 नंबरचे. त्याच्यानंतर एकीनी पायाकडे जाऊन कॅथेटरायझेशन करून घ्यायचं. जी कॅन्युलायझेशन करते त्यांनीच आयव्ही फ्लूइड लावायचं. 1-1 लिटरच्या 2 RL, एकामध्ये 20 इंटरनॅशनल युनिट ऑक्सिटोसिन टाकायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? ही सगळी मॅनेजमेंट झाल्यानंतर आपल्याला बघायचंय पीपीएच ची कारणं काय आहेत, ठीक आहे. आता पीपीएच ची कारणं 4 आहेत. सगळ्यात पहिले टोन आहे. टोन म्हणजे जर युटरस कॉन्ट्रॅक्ट नसेल होत तर त्याला आपण अटोनिक पीपीएच म्हणतो, आणि हे 90% केसेसमध्ये होतं. दुसरा आहे टियर किंवा ट्रोमा. टियर ट्रोमा म्हणजे काय? की धक्का लागलेला असू शकतो किंवा काही टियर गेलेला असू शकतो बाळ पैदा होताना किंवा मग प्लॅसेंटा डिलिव्हर करताना. टिश्यू म्हणजे काय? की प्लॅसेंटा डिलिव्हर केल्यानंतर त्यातला काहीतरी पीस शिल्लक राहिला किंवा पूर्णच्या पूर्ण प्लॅसेंटा शिल्लक राहिला तर त्या टिश्यूमुळे, त्या कारणामुळे पीपीएच होतो. हा तिसरा कारण आहे. 4 टीज आहे त्याच्यामध्ये. आणि थ्रम्बो एम्बोलिक कोएग्युलोपॅथी म्हणजे काय? ब्लिडिंग टाइम आणि क्लॉटिंग टाइमचा प्रॉब्लेम असू शकतो, ठीक आहे. सो हे 4 कारणं लक्षात ठेवायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये कॉज स्पेसिफिक मॅनेजमेंट तुम्हाला आली पाहिजे. जर टियर किंवा ट्रॉमा असेल तर टियर ट्रॉमा असेल तर तुम्हाला ते रिपेअर करावा लागेल किंवा पॅकिंग द्यावं लागेल. टिश्यू असेल तर तुम्हाला तो मॅन्युअली रिमूव्ह करावा लागेल. आणि जर थ्रम्बोएम्बोलिक असेल तर तुम्हाला
आयदर रेफर करावं लागेल किंवा ब्लड चढवावं लागेल त्यांना. ठीक आहे. टोन मध्ये काय करायचं, अटोनिक पीपीएच मध्ये काय करायचं हे पुढे बघूया आपण. अटोनिक पीपीएच मध्ये तुम्हाला युटेरोटॉनिक द्यावे लागतात. ठीक आहे. सो युटेरोटॉनिक युटेरोटॉनिक मध्ये काय काय आहेत ऑप्शन आपल्याकडे ते बघूया आपण पुढे. युटेरोटॉनिक मध्ये आहे ऑक्सिटोसिन, आपण ऑलरेडी लावलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मेथार्जिन आहे आपल्याकडे ऑप्शन. त्याच्यानंतर कार्बोपोस आहे. त्यानंतर मेझोप्रोस्टॉल टॅबलेट आहे आणि ट्रायनेक्झामिक ऍसिड पण. ठीक आहे. सो ऑक्सिटोसिन ऑलरेडी तुम्ही लावलेला आहे 20 इंटरनॅशनल युनिट ऑक्सिटोसिन ड्रिप मध्ये, तर तुम्हाला परत लावायची गरज नाही. जर तुम्हाला त्याच्याने फरक जाणवतोय तर तुम्हाला दुसरे युटेरोटॉनिक द्यायची गरज पण नसते. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मेथार्जिन देऊ शकता. जर ऑक्सिटोसिननी फरक नाही पडत आहे तर मेथार्जिन देऊ शकता, IV किंवा IM स्लोली. आणि याचा डोस तुम्ही 5 डोस तुम्ही रिपीट करू शकता. 1 मिलीग्रामचा डोस असतो तो. दिवसातून 5 वेळा तुम्ही रिपीट करू शकता 4 आवर्सच्या गॅपने. आणि हे BP किंवा हायपरटेन्शन हार्ट डिझीज पेशंट असेल त्याला आपण देत नाही. त्याच्यानंतर दुसरा आहे कार्बोप्रॉस्ट, जे आपण IM देऊ शकतो. त्याची पोटेन्सी असते 2.5 mg. त्याच्यानंतर 0.25 mg. आणि ते तुम्ही 8 डोसेस देऊ शकता 15 मिनिटाच्या गॅपने. आणि हे अस्थमामध्ये नाही देत आपण. त्याच्यानंतर मेझोप्रोस्टॉल टॅबलेट एक सिंगल डोस असतो. याच्यामध्ये 800 मायक्रोग्राम टॅबलेट आपल्याला सिंगल डोस पर रेक्टल ठेवायची असते किंवा सबलिंगल द्यायची असते. पर रेक्टल रेकमेंडेड आहे इथे, कारण की ते जास्त इफेक्ट करतं. सबलिंगल मध्ये ती थोडस लेट इफेक्ट होतो. ट्रायनेक्झामिक ऍसिड पण तुम्ही 1 ग्रॅम देऊ शकता इन 10 मिनिट्सच्या गॅपने. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 30 मिनिटच्या गॅपने. आणि हे 3 to 4 टाइम्स तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. ट्रायनेक्झाचं हे दाखवलेलं आहे तुम्हाला, तुमच्याकडे ऑलरेडी असेल ते. त्यानंतर कॉम्प्रेशन टेक्निक आहेत. कॉम्प्रेशन टेक्निक 2 आहे त्याच्यामध्ये. एक आहे एक आहे ते म्हणजे बायमॅन्युअल युटेराईन कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजे दबाव देऊन आपण ब्लिडिंग थांबवायची. आणि दुसरं आहे एक्सटर्नल एओर्टिक कॉम्प्रेशन. हे बाहेरून द्यायचं आहे, एओर्टाला दाबून ठेवायचंय. बायमॅन्युअल कॉम्प्रेशन मध्ये आपल्याला लॉंग ग्लोव घालून कोन शेप हात बनवून आपल्याला सर्विक्स मध्ये नाही तर वजायनल कॅव्हिटीमध्ये हात टाकून अँटेरियर फॉर्निक्स सर्विक्सच्या थोडं खाली जाऊन युटरस दाबायचं असतं. ठीक आहे. आणि बायमॅन्युअल मध्ये आपल्याला अवोर्टा दाबायचा असतो, वरून हाईटवर उभं राहून वरून त्याला प्रेशर द्यायचं. ठीक आहे. सो हे काहीच असं दिसतं कॉम्प्रेशन. तुम्ही एकदा हे वाचून घ्या आणि याच्यावर व्हिडिओ पण आहे, व्हिडिओ पण बघून घ्या, कारण की मला तुम्हाला असं सांगता नाही येणार ते. दुसरा एक व्हिडिओ आहे तो म्हणजे कॉन्डोम टेम्पोनेटवर. ठीक आहे. ठीक आहे. ते युट्यूब चॅनलला कोणी कोणी व्हिजिट केलंय? युट्यूब चॅनलला कोणी कोणी व्हिजिट केलंय आतापर्यंत? कोणी केलंय? लिंक शेअर केली ग्रुपमध्ये त्याच्यावर? कोणीच नाही केलेलं अजून. तर प्लीज तुमचे जुने मेसेज बघा ग्रुपवर, आणि मी जे व्हिडिओ शेअर केले ते युट्यूब चॅनलवर मागचे व्हिडिओज बघा जाऊन. सगळे तुम्हाला जाणते. त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते सगळे व्हिडिओ दिसतील. ठीक आहे. सो हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही बसत. ठीक आहे. आता हे NSG वगैरे ऍड झालेलं आहे. NSG आपण आत्ता सध्या नाही बघत आहे. ठीक आहे. सो ओके. सो आपल्याला आता बघायचं आहे ते म्हणजे पोस्टपार्टम केअर मध्ये आपल्याला काय करायचं. ठीक आहे. सो पोस्टपार्टम केअर हा जो स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये खूप बेसिक गोष्टी आहेत. की मदरची एक्झामिनेशन करायची आहे. पहिला तर 2 तास जे आहेत त्याच्यात 2 तासामध्ये 15-15 मिनिटाने, आणि नेक्स्ट 1 आवर मध्ये 30-30 मिनिट मध्ये मदर आणि बेबीची. आता इथे बेबी पण आला एक्झामिनेशन साठी. ठीक आहे. सो मदरचं काय बघायचंय? ब्लड प्रेशर, टेम्परेचर, पल्स, ब्लिडिंग बघायची, युटेराईन टोन बघायचा आहे. त्याच्यानंतर व्हायटल्स, कंजंक्टिव्हा, ब्रेस्टची एक्झामिनेशन, लोकिया, सॅनिटरी पॅड, स्टूल आणि युरिन व्यवस्थित पास होते की नाही, इमोशनल स्टेटस बघायचा, कंजंक्टिव्हा बघायची. बेबीमध्ये काय बघायचं? क्राय कसं आहे त्याचं, ऍक्टिव्ह आहे, लिथार्जिक आहे, ऍक्टिव्हिटी बघायची, टेम्परेचर किती आहे बघायचं, सकिंग रिफ्लेक्स कसा आहे बघायचा, कलर कसा आहे ते बघायचं स्किनचा,
रेस्पिरेटरी रेट बघायचा, चेस्ट इन ड्रॉइंग आहे की नाही, आईज बघायचे, अम्बिलिकस बघायचं, वेट बघायचं, कंजेनिटल मालफॉर्मेशन बघायचं. ठीक आहे, हे सगळं बघून तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं. हे तुम्ही पहिल्या 1 तासामध्ये 15-15 मिनिटाने, दुसऱ्या 1 तासाने 30-30 मिनिटाने, आणि नंतर तुमचं वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर जसं तुमचं असेल तसं. ठीक आहे, 2 तासांनी 3 तासांनी जो राऊंड असेल तुमचा तसा. डेंजर सायन्स मध्ये तुम्हाला ऑलरेडी डेंजर सायन्स सांगितलेले आहेत मदर्सचे. इथे आता बेबीचे पण ऍड होतात त्याच्यामध्ये. ब्रीदिंग डिफिकल्टी असेल, फिवर असेल, कोल्ड असेल, किंवा मग फीडिंग घेत नसेल, किंवा काय जे काय असेल ते डेंजर सायन्स आहेत. ते डेंजर सायन्स असतील तर तुम्हाला इन्फॉर्म करायला सांगायचं आहे. ब्रेस्ट फिडिंगचे तुम्हाला टेक्निक शिकवायचे आहेत त्यांना. ठीक आहे, सो ते कसं बसायचं, त्याच्यानंतर प्रॉपर अटॅचमेंट काय पाहिजे हे तुम्हाला माहित असेलच. तर ते तुम्हाला शिकवायचं आहे तिला पहिल्या गो मध्ये, पहिली प्रायमी असेल तर ती. त्यानंतर तुम्हाला पोस्टपार्टम केअर मध्ये फॅमिली प्लॅनिंगचे ऑप्शन्स द्यायचे आहेत त्याला. याच्यामध्ये काउन्सिलिंग करायचं आहे नवऱ्याचं आणि तिचं स्वतःचं. तो सगळ्यात पहिले जे आहे ते आहे LAM. ठीक आहे, लॅम. लॅम ज्याला कशाला म्हणतो आपण, लॅक्टेशनल अमेनोरिया. लॅक्टेशनल अमेनोरिया इज जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत असता तेव्हा तुम्ही प्रेग्नंट राहू शकत नाही, कारण की तुमचं ओवम जे आहे, अंडा जो आहे तो सिक्रेटच होत नाही. पण खूप केसेसमध्ये आता हल्ली असं झालेलं आहे की 6 महिने पूर्ण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करून पण होतं. त्यामुळे याच्यावर डिपेंडंट नाही राहायचं. पण तिला मोटिवेट करण्यासाठी ब्रेस्ट फिडिंगला हे एक जरूर सांगायचं आहे की तुम्ही प्रेग्नंट नाही राहण्याचे चान्सेस कमी होऊन जातात जेव्हा तुम्ही स्तनपान रेग्युलर करता. ठीक आहे, त्याच्यानंतर काउन्सिलिंग वाला आहे. काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला ग्रीट अप्रोच वापरायचा आहे. याच्यामध्ये फॅमिली प्लॅनिंग मेथड काय काय आहेत बघा. हे सगळं थेरी आहे, तुम्हाला हे सगळं वाचायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला डिले करण्यासाठी बॅरियर मेथड आहेत, कॉन्डोम आहे, ओसी पिल्स आहेत, IUCD आहे. त्यानंतर स्पेसिंगसाठी कॉन्डोम आहेत, IUCD आहे, ओसी पिल्स आहे, लॅम आहे. लॅम म्हणजे लॅक्टेशनल अमेनोरिया. त्यानंतर प्रेग्नन्सीज लिमिट म्हणजे पूर्णपणे परमानंटली बंद करण्यासाठी फिमेल स्टेरिलायझेशन आहे, मेल स्टेरिलायझेशन आहे, किंवा परमानंट IUCD पण आहेत. लॉंग टर्म वाले IUCD पण येतात. ठीक आहे, सो हेच आहे फक्त याच्यामध्ये काही नाहीये पोस्टनेटल केअर मध्ये. ठीक आहे, पोस्टनेटल केअर मध्ये बेसिक गोष्टी आहेत काउन्सिलिंग वाल्या, फॅमिली प्लॅनिंग वर, आणि ब्रेस्ट फिडिंग टेक्निक. त्यानंतर इमोशनल सपोर्ट देणं, आणि मदर आणि बेबीची एक्झामिनेशन करणं. तुम्ही एकदा रीड करून घ्या ते. ठीक आहे, आता आपण शेवटचा टॉपिक बघू, तो म्हणजे रॉब्सन्स क्लासिफिकेशन आणि PPH, सॉरी, एक्लाम्शिया प्रेक्लाम्शिया. ठीक आहे, आज मी जे खूप क्रिटिकल टॉपिक नव्हते ते खूप फास्ट घेतले, त्यामुळे तुम्हाला परत रीड करायची गरज आहे त्याची. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये कंगारू मदर केअर पण दिलेलं आहे. ठीक आहे, रॉब्सन्स क्लासिफिकेशन याच्यामध्ये नाहीये. रॉब्सन्स मी तुम्हाला परत एकदा कधीतरी समजावेल. ठीक आहे, सो एक्लाम्शिया प्रेक्लाम्शिया बघून घेऊया, कारण 13वा स्टँडर्ड ऑलरेडी कंगारू मदर केअर वाला कव्हर केलेला आहे आपण. ठीक आहे, सो एक्लाम्शिया PIH, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन कशाला म्हणतो आपण, कोणी सांगू शकेल मला? दिसते तुम्हाला माझी स्क्रीन? हो सर. ओके. प्रेग्नेन्सी मध्ये बीपी वाढतो सर. हा, बीपी प्रेग्नन्सी वाढतो, PIH मध्ये बीपी वाढतो. ठीक आहे, पण बीपी कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये वाढतो? PIH कशाला म्हणतो मी? PIH काय आहे? हायपरटेन्शन कशाला म्हणतो ते सांगा मला. बीपी वाढतो. ठीक आहे, तर मी म्हणतोय PIH म्हणजे प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन. तर त्यात हे काय आहे? प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन काय आहे? प्रेग्नन्सी मध्ये होणारा हायपरटेन्शन आहे, हो की नाही? हो सर. बरोबर. सो क्रॉनिक हायपरटेन्शन कशाला म्हणतो आपण? प्रेग्नन्सीच्या 20 वीक आधी जो हायपरटेन्शन असतो, ब्लड प्रेशर असेल, तर त्याला क्रॉनिक हायपरटेन्शन म्हणतो. आणि हायपरटेन्शन कशाला म्हणतो? 140/90च्या 2 कॉन्सिक्युटिव्ह रिडिंग 4 तासाने आल्या तर त्याला हायपरटेन्शन म्हणतो. प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन कशाला म्हणतो आपण? तर 20 वीक नंतर, प्रेग्नन्सीच्या 20 वीक नंतर जर तो डेव्हलप झाला तर त्याला हायपरटेन्शन विथ PIH म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, प्रेग्नन्सीने झालेला आहे तो क्रॉनिक नाहीये. ठीक आहे, प्रेग्नन्सीमुळे झालेला हायपरटेन्शन आहे. प्रेक्लाम्शिया एक्लाम्शिया कशाला म्हणतो आपण? तर
140/90, बट 160/110 जर असेल बीपी आणि प्रोटीन युरिया प्रेझेंट असेल +2 +1, तर त्याला आपण माइल्ड प्रिक्लाम्शिया म्हणतो. आणि सिव्हिअर प्रिक्लाम्शिया कशाला म्हणतो, तर 160/110च्या वरती बीपी असेल किंवा प्रोटीन युरिया 3+4+ असेल आणि त्यासोबत बाकी असेल हेडॅक, ब्लरिंग विजन, एपिगॅस्ट्रिक पेन वगैरे, तर सिव्हिअर प्रिक्लाम्शिया त्याला म्हणतो. आता एक्लाम्शिया कशाला म्हणतो, की की ह्या दोन माइल्ड आणि सिव्हिअर आहे, त्यासोबत कन्व्हल्जन यायला स्टार्ट झालं, आकडी यायला स्टार्ट झाली, म्हणजे त्याला आपण एक्लाम्शिया म्हणायला लागतो. तर कुठल्याही स्टेज मधून तो येऊ शकतो एक्लाम्शियामध्ये, सिव्हिअर मधून येऊ शकतो किंवा माइल्ड मधून येऊ शकतो. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले एक्लाम्शिया यायला लागल्यावर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तर लाईट जी आहे ती मंद करायची, बंद नाही करायची, थोडी मंद करायची, म्हणजे धीमी करायची. जर त्याचा तुम्ही हे करू शकत असाल तर, तुमचं झिरोचा बल्ब जर तुम्ही पेटवून ठेवू शकत असाल तर, किंवा मग तुम्हाला जर दिसत असेल तर बंद केली तरी चालेल. शाउट फॉर हेल्प करायचं. पीपीएच मध्ये पण सेम गोष्ट करायची आहे, शाउट फॉर हेल्प करायचं. एनबीआर मध्ये पण शाउट फॉर हेल्प करायचं. त्यानंतर तुम्ही जसं येत आहे तशी ती पेशंट कन्व्हल्स करत असते, तो कन्व्हल्स करत असताना रेलिंग उचलून घ्यायच्या बेडच्या, कारण की ती पडू शकते कन्व्हल्स करता करता. कन्व्हल्सन येऊ द्यायचं तिला, फक्त रेलिंग उठवायच्या आणि लाईट बंद करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, कन्व्हल्जन येऊन गेलं की तिला लेफ्ट लॅटरल पोझिशन द्यायची, हेड लो पोझिशन द्यायची आणि माउथ गॅग टाकून सक्शन करून घ्यायचं. माउथ गॅग याच्यासाठी टाकायचा कारण की जीभ पण चावले जाण्याची शक्यता असते दुसऱ्या अटॅक मध्ये. ठीक आहे. सो आता इथे काय करायचंय, आपल्याला लेफ्ट लॅटरल पोझिशन द्यायची आहे, हेड लो पोझिशन देऊन आपल्याला सक्शन करून घ्यायचं एकाने. परत दुसरीनी काय करायचं, ज्यांना 4-5 जणांना बोलवलं, दुसरीनी कॅन्युलाज लावून घ्यायचे 16-18 नंबरचे. तिसरीनी कॅथेडरायझेशन करायचं, सेम पीपीएच मध्ये जसं केलं तसं. आता चौथी काय करेल, चौथी काय, लॅबेटोलॉल इंजेक्शन किंवा मग कुठलाही हायपरटेन्सिव्ह तुम्ही जे यूज करत असाल, अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन, ते तुम्ही लोड करून तिला देऊन टाका. लॅबेटोलॉल 10 mg रेकमेंडेड आहे, तुम्ही IV देऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कन्व्हर्जन कंट्रोल करण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे. ठीक आहे. मॅग्नेशियम सल्फेट कसं द्यायचं, तर मॅग्नेशियम सल्फेट पहिला डोस जो असतो तो असतो 14 ग्रॅमचा. ठीक आहे. 14 ग्रॅमचा डोस असतो, तो असतो लोडिंग डोस. त्याच्यामध्ये पहिलं 4 ग्रॅम घ्यायचं, 4 ग्रॅम घ्यायचं पहिलं, ते 8 ml होऊन जातं. 20 ml सिरींजमध्ये 4 ग्रॅम प्लस 12 ml NS मिक्स करायचं आणि ते IV स्लोली 5 ते 10 मिनिटाच्या आत द्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 ग्रॅम गेलं आपलं, आता 10 ग्रॅम शिल्लक आहे, तर 5 ग्रॅम परत एका याच्यामध्ये घ्यायचं, एका सिरींजमध्ये 10 ml आणि दुसऱ्या सिरींजमध्ये 5 ग्रॅमचं 10 ml इंजेक्शन भरायचं. त्यासोबत थोडंसं जायलोकेन भरायचं आणि ते डीप IM एका बटकवर द्यायचं, दुसरं दुसऱ्या बटकवर द्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 14 ग्रॅम डोस लोडिंग डोस झाल्यानंतर मेंटेनन्स डोस द्यायचा असतो. मेंटेनन्स डोस कसा द्यायचा असतो, 4 तासांनी द्यायचा असतो. तो 4 तासांनी 5 ग्रॅमचं इंजेक्शन द्यायचं असतं. सेम बटक जसं दिलं तसं, बटकवर IM दिलं तसं द्यायचं असतं. ठीक आहे. हे तुम्ही 24 तासापर्यंत कंटिन्यू करू शकता, जोपर्यंत कन्व्हर्जन पूर्णपणे स्टॉप होत नाही. ठीक आहे. ऍडिशनल डोस पण तुम्ही मध्ये देऊ शकता 2 ग्रॅमचा, पण तुम्हाला ऍडिशनल डोस किंवा मेंटेनन्स डोस देण्याच्या आधी तुम्हाला हेच 3 साईन बघायचे आहेत, ते म्हणजे युरिन आउटपुट, डीप टेंडन रिफ्लेक्स आणि रेस्पिरेटरी रेट. आता युरिन आउटपुट जर लेस दॅन 25 ते 30 ml/h असेल तर, किंवा डीप टेंडन रिफ्लेक्स ऍबसेंट असेल किंवा रेस्पिरेटरी रेट कमी जात असेल, तर तिला मॅग्नेशियम सल्फेटची विषबाधा म्हणजे टॉक्सिसिटी होते, हे लक्षात येतं. सो जर विषबाधा होत असेल तर मॅक्सल्फ विड्रॉ करायचं, आणि त्यात जर रेस्पिरेटरी सिस्टम इन्व्हॉल्व असेल तर तुम्हाला कॅल्शियम ग्लुकोनेट द्यावं लागतं. ठीक आहे. कॅल्शियम ग्लुकोनेटने अँटीडोट करावं लागतं. ठीक आहे. सो डीप टेंडन रिफ्लेक्सचा हा व्हिडिओ होता आणि हेच आहे. सो दिस इज ऑल अबाउट एक्लाम्शिया, प्री एक्लाम्शिया. समजलं? समजलं तुम्हाला? तुमचा व्हिडिओ स्टक झाला, सगळ्यांचाच व्हिडिओ स्टक झालाय का माझ्यासाठी? बाकीचे, धनश्री तुम्हाला येतोय माझा आवाज?
तुमचा व्हिडिओ बंद झालाय. तुमचं काही कळत नाही. तुम्हाला कळलं का मी जे सांगितलं ते? पूर्ण ऐकलं तुम्ही? हो सर. ओके, परत एकदा वाचून घ्या. ठीक आहे. सो आपण सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. तुम्ही वाचा आणि तुमचे डाऊट्स घेऊन या आता. ठीक आहे. तुम्ही आता वाचा, तुम्ही अभ्यास करा आणि तुमचे डाऊट्स घेऊन या. मला एक्सपेक्टेड आहे की तुम्ही तुम्ही डाऊट्स विचाराल. ठीक आहे. चालेल. मॅडम तुम्ही आहात का? ज्योत्स्ना मॅम. ज्योत्स्ना मॅम पण मला वाटतं त्यांचं पण ओपीडीचं काहीतरी आहे. सो त्या गेल्या असतील खाली मे बी. सो तुम्हाला काही विचारायचं असलं विचारा, नाही तर आपण बंद करू मग. काय विचारायचं आहे? आवाज नाही येते. काहीच कळत नाही कोण काय बोलतंय. नाही. हॅलो. ठीक आहे, तुम्ही मला फोन करा, कारण की मला कळत नाहीये काय बोलताय. तुम्ही फोन करा थोड्या वेळात मला.